चालवलं. परमेश्वर आपले पाठीराखे झाले. प्रत्येक प्रसंगावर, प्रत्येक प्रवासामध्ये, जीवनाच्या प्रत्येक ठिकाणी परमेश्वराने आपल्याला चालवलं. किती धन्य लोक आहोत आपण. प्रेज द लॉर्ड. है ना. सर्व विज्ञान ज्याला शोधतंय, प्रेज द लॉर्ड, सारं जग ज्याच्या पाठीमागे आहे तो आपल्या पाठीमागे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तो आपल्या पाठीमागे आहे, आपल्याला पुश करत आहे. प्रेज द लॉर्ड. आपल्याला देवामध्ये स्थिर होण्यासाठी तो बोलवत आहे. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर महान आहे. आज आपल्या जीवनामध्ये आज आपल्याला अधिक परमेश्वराला धन्यवाद द्यायचा आहे. प्रेज द लॉर्ड. आज जेव्हा परमेश्वराशी बोलत असताना म्हटलं, प्रभू कुठला विषय आज विषय आहे. प्रेज द लॉर्ड. बऱ्याच वेळा तुम्हाला माहिती, मला एका गोष्टीचं खूप धन्य वाटतं की 2018 ते आतापर्यंत त्या सेवकाच्या काळामध्ये मला कधीही संदेशासाठी अशी चलबिचल नाही झाली. प्रेज द लॉर्ड. 18 ते आतापर्यंत म्हणजे किती संदेश झाले असतील, पण मला असं संदेश भेटायला कधी चलबिचल नाही झाली. प्रभू मला देतात. प्रेज द लॉर्ड. त्यासाठी प्रभूला धन्यवाद. प्रेज द लॉर्ड. बघा, जेव्हा आज परमेश्वराशी बोलत असताना लक्षात घ्या, जेव्हा आपण जगामध्ये राहतो, प्रेज द लॉर्ड, ह्या जगामध्ये राहत असताना आपल्याला परमेश्वराने जगाचं नाही म्हणून निवडलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. ही किती म्हणजे विरोधाभासी गोष्ट आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही बघा, एखादा व्यक्ती घरात जर बसलेला आहे आणि तो व्यक्ती तुम्हाला दिसतच नाही असं तुम्हाला वागायचंय, कसं वागणार तुम्ही? प्रेज द लॉर्ड. घरात आहे पण असून नसल्यासारखं तुम्हाला वागता येईल का? नाही. पण प्रभू मध्ये ते शक्य आहे. जगामध्ये असताना आपल्याला जगामध्ये असताना कसं राहायचंय? जगाचे नसल्यासारखं राहायचंय. प्रेज द लॉर्ड. कारण काय आहे? प्रभूने या जगामध्ये असताना जगामधून आपल्याला काढलेलं आहे. जगामध्ये असताना जगातून आपल्याला काढले की आपला या जगातून उद्धार व्हावा आणि आपल्याद्वारे कित्येकांचा या जगातून उद्धार व्हावा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्ताने आपल्याला काढलेला आहे. ख्रिस्ताने आपल्याला त्या नाशामधून, आपण योहान सुवर्तमान 3:16 हे वचन आपल्याला सुपरिचित आहे की हे वचन सांगतं की प्रभूने काय केलं? आपल्याला त्या सर्व नाशातून वाचवण्यासाठी आपला एकुलता एक पुत्र देऊन त्याने आपल्याला सोडवलं, त्याने आपल्याला वाचवलं की आपण अविनाशी व्हावं. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्तामध्ये अविनाशी व्हावं. प्रेज द लॉर्ड. आणि त्याने अविनाशी होऊन आपल्याला कुठं ठेवलं? इथंच ठेवलं. प्रेज द लॉर्ड. इथंच ठेवलं. इथं का ठेवलं बरं प्रभूने? प्रेज द लॉर्ड. इथं ठेवण्या पाठीमागे परमेश्वराचा उद्देश आहे. प्रेज द लॉर्ड. कारण अनेक लोक ज्यावेळेस आपण देवामध्ये येतो, त्यावेळेस ज्यावेळेस आपण वचन शिकायला सुरुवात करतो, त्यावेळेस आपण परिपूर्ण होत नसतो. प्रेज द लॉर्ड. आपण काय आहे? परिपूर्णतेसाठी समर्पण करत असतो. प्रेज द लॉर्ड. आपण परिपूर्णतेसाठी समर्पण करत असतो. म्हणून आपल्याला काय करणं गरजेचं आहे? ते गोष्टी आज आपल्याला समजून घ्यायच्या आहे की मी काय करत आहे. प्रेज द लॉर्ड. की मला जर प्रभूने निवडलेला आहे, प्रभूने जर मला आणलेला आहे, प्रेज द लॉर्ड, तर मला प्रभूने या जगामध्ये ठेवलेलं असतं. या जगापासून प्रभूने मला वेगळं केलेलं. प्रेज द लॉर्ड. परंतु आपण काय करतो? म्हणून देवाचं सांगते, या जगाशी समरूप होऊ नका. प्रेज द लॉर्ड. आपल्याला प्रभूने जगातून वेगळं करून, तुम्हाला माहिती त्या वेली सारख्या होता, द्राक्ष वेली सारख्या. द्राक्ष वेल काय करते? द्राक्ष वेलीच उदाहरण दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. द्राक्ष काकाने बस खाली बस. प्रेज द लॉर्ड. बस प्रेज द लॉर्ड. द्राक्षवेलीचं उदाहरण प्रभूने आपल्याला दिलेलं आहे. द्राक्षवेली. जेव्हा मग ते योहान 15 मध्ये जेव्हा आपण पाहतो की माझं बाप काय आहे? ते झाड आहे. प्रेज द लॉर्ड. आणि तुम्ही काय आहात? फांद्या आहात. आणि द्राक्षवेल कसा वाढतो? द्राक्षवेल कसा वाढतो? ज्यावेळेस असा वाढतो, ज्यावेळेस ती झालर तयार केली जाते, त्या झालरवर तो पसरत जातो. प्रेज द लॉर्ड. आणि तो काय करतो? सबंध ते जे मंडप तयार करतो. आणि ते मंडप तयार करून तो विषय काय करतो? त्या ठिकाणी ते तो इतका गडद अशा प्रकारचा तो मंडप तयार करतो, पूर्ण खालची जमीन देखील तिथं काय होते? सावली पडायला. प्रेज द लॉर्ड. पोरांनो, तुम्ही पुढे बसा ना. तुम्ही पुढे बसा. मध्ये डिस्टर्ब होईल असं नका करतो. प्रेज द लॉर्ड. बघा, तुम्ही पोर आहे, तुम्ही खाली बसू शकता. म्हातारे माणसाने तुम्हाला पुढच्याच लागतात, लक्षात राहू द्या. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. बघा, आज आपल्या जीवनामध्ये आज आपल्याला पाहायचं आहे
की त्या वेलीसारखं परमेश्वराने आपल्याला म्हटलेलं आहे. ती वेली काय करते? मग कोणतंही झाड असो त्याच्यावर चढ. प्रेज द लॉर्ड. आणि काय करते? झाड दुसरं आहे पण द्राक्ष लागलेले. प्रेज द लॉर्ड. बघा लक्षात घ्या, झाड दुसरं आहे, झाड कदाचित लिंबाचं आहे, कडू झाड आहे, पण त्या द्राक्ष वेलींनी त्याला गुरफटल्यामुळे त्याला काय लागले? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. या जगामध्ये आपण असताना कदाचित जगाचे स्वभाव कडू आहेत. प्रेज द लॉर्ड. जगामध्ये राग आहे, जगामध्ये वैर आहे. प्रेज द लॉर्ड. जगामध्ये दुश्मनी आहे. प्रेज द लॉर्ड. परंतु आज आपण गीत काय ऐकलं, गीत काय गायलं की प्रेमाने प्रेज द लॉर्ड आपल्याला काय करायचं? जग जिंकायचं. हालेलुया. ख्रिस्ताच्या प्रेमाच्या द्वारे आपल्याला हे जग जिंकायचं आहे. प्रेज द लॉर्ड. आपल्याला प्रेम हे एक सगळ्यात मोठं हत्यार जे आहे परमेश्वराने आपल्याला दिलेलं. प्रेज द लॉर्ड. आज आपल्या जीवनामध्ये आज काय करतो आपण? त्या गोष्टी आपण पाहत नाही. प्रेज द लॉर्ड. त्या गोष्टी आपण आजमावत नाही. परमेश्वर आज आपल्याशी बोलत आहे, जगातून तुम्हाला वेगळं केलेलं आहे. जगातून तुम्हाला वेगळं कसं केलं? तर तुमचं प्रत्यारोपण केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. प्रत्यारोपण केलेलं आहे. कसं केलेलं आहे? प्रत्यारोपण म्हणजे तुमचं काय केलंय? कलम केलेलं आहे, बडिंग केलेलं आहे, ग्राफ्टिंग केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला काय केलेलं आहे? जगापासून वेगळं केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही कदाचित कडुलिंबामध्ये ग्राफ्ट झालेला होता, परंतु तिथून काढून प्रेज द लॉर्ड हालेलुया त्या जिवली झाडामध्ये तुम्हाला ग्राफ्टिंग केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि आता आपलं काम काय आहे? त्या जिवली झाडाचं गुण प्रदर्शित करणं हे आपलं कर्तव्य आहे. प्रेज द लॉर्ड. जेव्हा आपण पाहतो की परमेश्वराने काय केलेलं आहे, जेव्हा आपण वाचूया, वचनाच्या आधाराने वाचूया आपण रोमकरास पत्र 11वा अध्याय 13 ते 24 वचन. तुम्हीच आपसात ठरवा, मस्तकावर आच्छादन घेतल्या वाचून देवाची प्रार्थना करणे स्त्रीला शोभते काय? लांब केस राखणे ही पुरुषाला लाजिरवाणी गोष्ट आहे, असे निसर्ग देखील तुम्हाला सांगत नाही काय? रोमकरास पत्र 11वा अध्याय 13 ते 24. पण आता तुम्हा परराष्ट्रीयांना मी हे सांगतो, ज्या अर्थी मी परराष्ट्रीयांचा प्रेषित आहे त्या अर्थी मी आपल्या सेवेला मोठेपणा देतो. ह्यात माझा उद्देश हा की जे माझ्या हाडामासाचे आहे त्यांच्यामध्ये कसेही करून ईर्ष्या निर्माण करून त्यांच्यातील कित्येकांना तारावे. कारण त्यांचा अव्यय हा जर जगाचा समेट ठरतो तर त्यांचा स्वीकार हा त्यांचे मेलेल्यातून जिवंत होणे ठरणार ना. कणकेची पहिली मूठ पवित्र ठरल्यास गोळाही तसाच ठरेल, आणि मूळ जर पवित्र तर फांद्याही पवित्र ठरतील. आता जर काही फांद्यांना तोडून टाकण्यात आल्या आणि तू रानटी जैतून असता त्यांच्या जागी कलम रूपे लावला गेलास व जैतुनाच्या पौष्टिक मुळाला भागीदार झालास, तर त्या फांद्यांहून मी मोठा आहे अशी बडाई मारू नकोस. मारशील तर हे लक्षात ठेव की तू मुळाला आधार दिलेला नाहीस, तर मुळाने तुला आधार दिलेला आहे. मग तू म्हणशील की माझे कलम लावावे म्हणून फांद्या तोडून टाकण्यात आल्या. बरे, अविश्वासामुळे त्या तोडून टाकण्यात आल्या आणि विश्वासामुळे तुला स्थिरता आली. तर अहंकार बाळगू नकोस, भीती बाळग. कारण जर देवाने मूळच्या फांद्या राखल्या नाही तर तुलाही राखणार नाही. देवाची ममता व कडवटपणा पहा. पतन झालेल्यांविषयी कडवटपणा आणि कडकपणा आणि तुझ्याविषयी देवाची ममता. पण तू त्याच्या ममतेत राहशील तर, नाही तर तूही छेदून टाकला जाशील. आणि ते अविश्वासात न राहिले तर तेही कलम रूपे लावण्यात येतील, कारण त्यांचे पुन्हा कलम लावण्यास देव समर्थ आहे. जे मूळचे रानटी जैतुनाचे झाड त्यातून तुला कापून तुझे कलम सृष्टीक्रम सोडून चांगल्या जैतुनात लावले, तर ह्या ज्या त्यांच्या मूळच्या फांद्या त्यांचे कलम आपल्या जैतुनात किती विशेष करून लावण्यात येईल. प्रेज द लॉर्ड. बघा या ठिकाणी देवाचं वचन आपल्याला काय सांगतं की आपल्याला काय केलेलं आहे? आपल्याला कलम केलेलं आहे. बघा लक्षात राहू द्या, वाचणाऱ्यांनी कृपया व्यवस्थित वाचत चला. प्रेज द लॉर्ड. शब्दशः वचनाचा शब्द पण चुकायला नको यासाठी प्रॅक्टिस करा किंवा बघा, वाचा. प्रेज द लॉर्ड. आणि वाचण्याचे क्रम असतो, कॉमा असतो, फुल स्टॉप असतो, ते व्यवस्थित वाचा. प्रेज द लॉर्ड. बघा
आपल्याला काय करणं गरजेचं आहे? जेव्हा आपण देवाच्या वचनामध्ये पाहतो, आपल्याला काय केलेलं आहे? आपल्याला कलम केलेला आहे. आपल्याला काय केलेलं आहे? जेव्हा आपण पाहतो की त्या ठिकाणी बोलत असताना, पण तुम्हा परराष्ट्रीयांना मी हे सांगतो, ज्या अर्थी मी परराष्ट्रीयांचा प्रेषित आहे त्या अर्थी मी आपल्या सेवेला मोठेपण देतो. यात माझा उद्देश हा की जे माझ्या हाडामासाचे आहेत त्यांच्यामध्ये कसेही करून ईर्ष्या निर्माण करून त्यांच्यातील कित्येकांना तारावे, कारण त्यांचा अव्यय हा जगाचा समेट ठरतो, तर त्यांचा स्वीकार हा त्यांचे मेलेल्यांतून जिवंत होणे ठरणार ना. प्रेस बघा, आपलं पाचारण असंच नाही. प्रेस आपलं पाचारण खूप मोठं आहे. प्रेस ज्यांना परमेश्वराने निवडलं माझे लोक होण्यासाठी, त्यांना परमेश्वराने डावललं आणि आपल्याला निवडलं परमेश्वराचे लोक होण्यासाठी. लक्षात घ्या. प्रेस ज्यांना परमेश्वराने निवडलं की हे माझे लोक होतील, प्रेस त्यांनाच परमेश्वराने डावललं आणि आता आपल्याला म्हटलं की आता हे माझे लोक आहे. प्रेस हे माझे लोक आहे असं म्हणण्यासाठी परमेश्वराने आपल्याला निवडलं आणि परमेश्वर काय करतो? निवडून जागा बदलतो. प्रेस निवडलं आणि वेगळं केलं. निवडून तिथं नाही ठेवलं आपल्याला, निवडून वेगळं केलं. प्रेस शिष्याला निवडलं, शिष्यानं म्हटलं चला माझ्या मागे. प्रेस अब्रामाला निवडलं, अब्रामाला म्हटलं चल तो देश सोडून माझ्या पाठीमागे. प्रेस जागा बदलणारा परमेश्वर आहे. प्रेस कारण परमेश्वराला माहिती आहे की ह्याच जागेत राहून हा काय होणार नाही? मला आवडणारा होणार नाही. प्रेस याच्यामध्ये देवाचे स्वभाव त्या ठिकाणी उपजणार नाहीत. प्रेस तो काय होईल? तो नाशात चालला जाईल. प्रेस म्हणून परमेश्वर काय करतो? त्याची जागा बदलतो. प्रेस आणि आपल्याला कुठं इम्प्लांट करतो, कुठं मुळावतो आपल्याला? ख्रिस्तामध्ये. प्रेस ख्रिस्त हा एक वृक्ष परमेश्वराने लावलेला आहे, ज्याच्याद्वारे प्रेज लॉर्ड जीवनी नदी वाहतीये. प्रेज लॉर्ड जे आपल्याला पाहायला मिळतं एदेन वाटिका, आपल्याला त्या ठिकाणी एदेन बागेमध्ये पाहायला मिळतो, ती वाटिकेमधली ती नदी जी आहे ती प्रभू येशू आहे. प्रेज लॉर्ड आणि त्या नदी किनारी तो लावतो. प्रेज लॉर्ड त्या द्राक्षलतेमध्ये तो आपल्याला लावतो आणि जेव्हा तो आपल्यावरती त्या प्रक्रिया करतो, जेव्हा बडिंग करत असताना, ते ग्राफ्टिंग करत असताना काय केलं जातं? तिकडची फांदी कट केली जाते आणि ती फांदी घेऊन काय केली जाते? त्या झाडावर त्याला ग्राफ्टिंग करायचं आहे, ग्राफ्ट करायचं आहे, त्या ठिकाणी ती लावली जाते आणि त्याच्यामध्ये कट करून त्यामध्ये ती रोवली जाते आणि रोवली जाऊन त्याला टेप किंवा कपडा वगैरे त्याला असं बांधला जातो की हवा बाहेरची नाही गेली पाहिजे. आणि ते बांधल्याच्या नंतर काय होतं? तो थोड्या दिवसातच त्या झाडामधून कस घ्यायला सुरुवात करतो. प्रेज लॉर्ड आणि झाडामधून कस घ्यायला सुरुवात करत आणि आपल्याला काय पाहायला मिळतं? ती लगेच रोपून जातं. प्रेज लॉर्ड आणि काय होतं? त्याचे गुण ते प्रदर्शित करायला लागतं. प्रेज लॉर्ड जेव्हा आपल्याला झाडामध्ये लावलेलं आहे, जेव्हा आपण पाहतो की आपल्याला कलम करून जेव्हा लावलेलं आहे, आपल्याला ह्या गोष्टी कळत नाही. आता आपण जगाचे नाही. प्रेज लॉर्ड म्हणून जगिक गोष्टींसाठी आपण का लढावे? प्रेज लॉर्ड जगिक गोष्टींसाठी आपण का लढावे? आज तर मंडळीला आज बऱ्याच गोष्टी देवाच्या वचनातून समजत नाही की ह्या गोष्टी अशा स्वरूपात आहे. प्रेज लॉर्ड आज समजत नाही. जेव्हा देवाचं वचन येतं तेव्हा ते वचन जे आहे, तुम्हाला माहिती मी नेहमी सांगत असतो, 1 फूट खाली. प्रेज लॉर्ड देवाचं वचन 1 फूट वर गेलं तर ते काय निर्माण करणार? ज्ञान निर्माण करणार, घमंड निर्माण करणार. पण देवाचं वचन 1 फूट खाली आलं अंतःकरणामध्ये तर ते तुम्हाला काय करणार? नम्र करणार. प्रेज लॉर्ड ते तुमच्यामध्ये देवाचा स्वभाव तयार करणार. प्रेज लॉर्ड देवाने का नाही म्हटलं मला तुमच्या अंतःकरणात जागा? का म्हटलं देवाने मला तुमच्या अंतःकरणात जागा पाहिजे? का नाही म्हटलं प्रभूने मला तुमच्या डोक्यात जागा पाहिजे? प्रेज लॉर्ड डोकं तर सगळ्या गोष्टीला चालवतं ना, कारण मेंदू आज्ञा करत आहे म्हणून तोंड बोलत आहे. प्रेज लॉर्ड पण का नाही म्हटलं परमेश्वराने मला तुमच्या डोक्यात जागा द्या, मला मनात जागा द्या म्हटलं? प्रेज लॉर्ड कारण मन जे आहे कॅल्क्युलेशन करून निर्णय नाही घेत. प्रेज लॉर्ड डोकं कॅल्क्युलेशन करून निर्णय घेत. प्रेज लॉर्ड डोकं कॅल्क्युलेशन करून निर्णय घेत. कोणाला मला का भेटायचंय, किती वेळ भेटायचंय, केव्हा भेटायचंय, त्याला खरंच मी वेळ दिला पाहिजे का, या सगळ्या गोष्टीचं कॅल्क्युलेशन डोकं करतं. प्रेज लॉर्ड पण मन नाही करत. प्रेज लॉर्ड मन काय करतं? मन त्या
गोष्टीकडे, त्या भावनिक गोष्टीकडे ते त्या ठिकाणी खेचलं जातं. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराचं म्हणणं आहे, तू आपलं मन मला दे. प्रेज द लॉर्ड. तू आपलं अंतःकरण मला दे. परमेश्वराला अंतःकरणावर ताबा पाहिजे. जेव्हा आपल्याला जगातून काढून आपल्याला प्रत्यारोपण केलंय, खरं अनेक लोकांबद्दल मला शंकाच वाटते की खरंच त्यांना जगातून काढून ख्रिस्तात प्रत्यारोपण केलेलं आहे की नाही. प्रेज द लॉर्ड. कारण जेव्हा त्यांच्या आचरणाकडे पाहतो, त्यांच्या गोष्टीकडे पाहतो, जेव्हा तुम्हाला माहितीये हात माझ्या शरीराचा अवयव आहे. प्रेज द लॉर्ड. कमी असं म्हणत डायरेक्ट सगळ्याला प्रेज द लॉर्ड करून मी आणि हा हात जाईल का सगळ्यांना प्रेज द लॉर्ड करून परत येईल का? नाही येणार ना. हा हात माझा होय. ह्या हाताला जर तुमच्यापर्यंत यायचंय तर माझे पाय तुमच्यापर्यंत आले पाहिजे. प्रेज द लॉर्ड. कारण हे रुटेड आहेत, माझ्या शरीराचा एक पार्ट आहे, माझ्या शरीराशी जुडलेले आहेत. प्रेज द लॉर्ड. तेव्हा आज आपल्या जीवनामध्ये अनेक लोकांना समजत नाही की आपण ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव आहोत. प्रेज द लॉर्ड. आपण त्या द्राक्षलतेचे एक भाग आहोत. प्रेज द लॉर्ड. आणि नाही तर या गोष्टीची प्रचिती करून घेणं गरजेचं आहे की खरंच त्या द्राक्षलतेचा मी भाग आहे का. प्रेज द लॉर्ड. कारण काय होतं, ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला मुळावलं जातं, जिथं तुम्हाला लावलं जातं, काय होतं, त्याचे गुण तुमच्यात यायला सुरुवात होतात. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. जेव्हा आपण या ठिकाणी देवाच्या वचनामध्ये आपण पाहिलं, जेव्हा आपण देवाच्या वचनामध्ये आता पाहत असताना आपण वाचलं, त्या ठिकाणी म्हणतो, कणकेची पहिली मूठ पवित्र ठरल्यास गोळाही तसाच ठरेल, आणि मूळ जर पवित्र तर फांद्याही पवित्र ठरतील. प्रेज द लॉर्ड. जर मूळ पवित्र आहे, ज्या मुळात तुम्ही रोवले गेलेले आहे ते जर पवित्र आहे, ज्या पवित्र परमेश्वरामध्ये तुम्ही जर मुळावले गेलेले आहात, तर तुम्ही देखील पवित्र आहात. प्रेज द लॉर्ड. आपण काय पाहतो, त्याने आपल्याला काय केलेलं आहे, पवित्र प्रजा केलेला आहे. प्रेज द लॉर्ड. देवाचे स्वतःचे लोक असं आपल्याला त्याने केलेलं आहे. आणि जेव्हा असं जर आपल्याला केलेलं आहे तर याचा अर्थ आपण पवित्रतेत मुळावलेले आहोत. प्रेज द लॉर्ड. आणि पवित्रतेत जेव्हा मुळावलेले आहोत आणि आपण देवाच्या गोष्टीशी लिंक आहोत. प्रेज द लॉर्ड. बघा, एखादा फोन जेव्हा आपल्याला येतो तेव्हा आपण काय करतो, त्या व्यक्तीशी बोलत असतो. प्रेज द लॉर्ड. आणि दुसरा जर फोन जर आला आणि तो जर कॉल इम्पॉर्टंट आहे, महत्वाचा जर तुमचा कॉल आहे, तर तुम्ही तो कॉल म्हणणार का, इंटरव्ह्यू चालू आहे तुमचा मोबाईल वरती, आणि तुम्ही म्हणणार का, सर एक मिनिट माझ्या याचा मला फोन आहे, करणार का? कारण इंटरव्ह्यू महत्वाचा आहे. आईशी मी बोलतो कॉल नंतर, पण इंटरव्ह्यू महत्वाचा आहे. कारण इंटरव्ह्यू सक्सेस झाला तर आईची स्वप्न तुम्हाला पूर्ण करता येईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बघा, जेव्हा आपण त्या लिंकशी जोडलेलो राहतो, जेव्हा आपण त्या कनेक्शनशी जोडलेलो राहतो, आपल्याला त्या कनेक्शनचं महत्व आपल्याला समजणं गरजेचं आहे. जेव्हा आपण त्या झाडाशी जोडलेलो आहोत तर आपल्याला काय करणं गरजेचं आहे, त्या झाडापासून आपल्याला घ्यायचं आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. ते झाड जे आहे, ते जे अविनाशी गुण प्रदर्शित करणारं असं ते झाड आहे. ते झाड जे आहे, जीवनी त्या ठिकाणी ते स्रोताचं उत्पन्न करणारं असं ते झाड आहे. म्हणून त्या झाडामधून आपल्याला घ्यायचं आहे. आणि ते घेत असताना आपल्याला कसं त्या झाडाशी जोडून राहणं गरजेचं आहे. जेव्हा आपण आत्मिक जीवनामध्ये पाहतो, आपण देवामध्ये चालत असताना आपण या गोष्टीमध्ये कुठेतरी विसरतो. कसं जोडून राहणार तर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला प्रार्थना करणं खूप गरजेचं आहे, बायबल वाचणं खूप गरजेचं आहे. आणि एवढंही करून जर तुमचं आचरण नसेल तर तुम्ही ख्रिस्त शून्य व्यक्ती आहात. आचरणात देखील आपल्याला काय करणं गरजेचं आहे, देवाच्या आवडीचं आचरण आपल्याला करणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. देवाला आवडेल असं आचरण आपल्याला करणं गरजेचं आहे. परंतु आपण काय करतो, देवाला आवडेल असं आचरण न करता आपण काय करतो, आपल्याला आवडेल असं आचरण करतो. आणि तिथे कुठे आपण त्या झाडाचे फळ प्रगट करत नाही. प्रेज द लॉर्ड. बघा, जेव्हा ती द्राक्षवेल वाढते, जेव्हा ती वेली वाढते आणि वेली वाढून आपल्याला काय पाहायला मिळतं की ती ज्यावेळेस इकडं तिकडं जायला लागते तर काय केलं जातं, ती वेळी छाटली जाते, जेणेकरून ती जमिनीवर नाही पसरली पाहिजे. कारण जमिनीवर पसरली तर फळं देखील जमिनीवर येतील, आणि जमिनीवर जर का फळ आले तर ते फळं खराब होतात.
आणि ते फळं काहीच कामाचे राहणार नाही. म्हणून काय आहे, ती वेली कुठं चढवली जाते, त्या मंडपावर चढवली जाते आणि त्या मंडपावरती प्रेज द लॉर्ड. परमेश्वर बऱ्याच वेळा आपल्या जीवनामध्ये आपल्याला जे परमेश्वराला न आवडणारे स्वभाव आहे ते काय करतो, छाटतो. प्रेज द लॉर्ड. छाटताना त्रास होणार, प्रेज द लॉर्ड, छाटताना त्रास होणार. परंतु जर आपण त्या त्रासामध्ये जर का आपण बाहेर जर का निघलो, बऱ्याच वेळा बडिंग करत असताना जर प्रॉपर बडिंग नाही झाली, प्रेज द लॉर्ड, प्रॉपर ग्राफ्टिंग जर का नाही झाली तर काय होतं, ती फांदी वाळून जाते. आणि त्याने तो तर असं म्हणतो की ही फांदी मी कशाला लावली आहे, ही फांदी मी त्या ठिकाणी कलम करण्यासाठी लावलेली आहे. पण ती कलम न होता ती फांदी काय होते, वाळून जाते, ती फांदी सुकून जाते. का? कारण की कुठून तरी जागा राहिली आहे, हवा कुठून तरी जातीये आणि ती हवा गेल्यामुळे काय होतंय, ती फांदी त्याच्यात मुळावत नाहीये. प्रेज द लॉर्ड. आज आपल्याला पार खायचा आहे. आपल्या आत्मिक जीवनामध्ये आपण ज्यावेळेस प्रार्थनेला येतो, आपण ज्यावेळेस चर्चला येतो, त्यावेळेस आपण सभांमध्ये येतो, त्यावेळेस आपल्याला पारखणं गरजेचं आहे की मी या प्रार्थना सभांना काय येतो बरे. प्रेज द लॉर्ड. माझ्या जीवनामध्ये माझा भाऊ चालला म्हणून मला जायचंय, माझी आई चालली म्हणून मला जायचंय, माझी बहीण चालली, माझी शेजारी चालली म्हणून मला जायचंय, की माझ्या जीवनामध्ये मला देवाचे स्वभाव त्या ठिकाणी मला प्राप्त करायचे आहे. माझ्या जीवनामध्ये मला तारण प्राप्त करण्यासाठी, तारणाचे स्वभाव प्राप्त करण्यासाठी मी चालतोय का. प्रेज द लॉर्ड. तारण माझं मजबूत करण्यासाठी मी चालतोय का. जर तारण मजबूत करण्यासाठी मी नाही चालत आहे तर मी फसलेलो आहे. प्रेज द लॉर्ड. आज मला लक्षात घेणं गरजेचं आहे, तो जो वाव जो आहे, तेव्हा तुझ्या सांगतं सैतानाला वाव देऊ नका. आणि तो वाव हाच आहे की ज्या वेळेस तुम्हाला रोपलं गेलेलं आहे त्या झाडामध्ये, तुम्हाला ते कलम केलेलं आहे त्या झाडामध्ये, ते पाहणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. की मी व्यवस्थित मुळावलेलो आहे की नाही. पहिलं तर हे पाहणं गरजेचं आहे, खरंच तुम्ही मुळावलेले आहे की नाही. दुसरं, खरोखर तुम्हाला योग्य झाडात तुमची कलम झालेली आहे की नाही. आणि तिसरी गोष्ट, कलम जर झालेली आहे तर मग काही वाव तर नाही ना. प्रेज द लॉर्ड. कारण झाड जे आहे त्याच गुण जे आहे ते पाठवत आहे. प्रेज द लॉर्ड. ते जमिनीतून मुळं जे आहे, झाडाचे मुळं जमिनीमधून काय घेत आहेत, जमिनीमधून ज्या लागणारे घटक आहेत, ऑक्सिजन आहे, नायट्रोजन आहे, जे पोषक तत्व आहे, जे झाडाला पाहिजे ते झाड घेत आहे आणि वर फांद्यांना देत आहे. पण जर एखादी फांदी, जर ती कलम केलेली फांदी जर वाळत आहे, याचा अर्थ झाडात दोष नाहीये, फांदीत दोष. प्रेज द लॉर्ड. कारण ती फांदी जी आहे ती काय करत नाहीये, ती ते स्वीकारत नाहीये. प्रेज द लॉर्ड. आणि जोपर्यंत ती फांदी ते स्वीकारणार नाही तोपर्यंत ती फांदी हरित भरित होणार नाही. प्रेज द लॉर्ड. म्हणून आज आपल्या जीवनामध्ये आज आपल्याला लक्षात घ्यायचंय, मी देवाचं वचन कसं घेतो. नदी तर वाहतीये, प्रेज द लॉर्ड, नदी तर वाहतीये, परंतु मी त्या नदीतून पित आहे का. प्रेज द लॉर्ड. जर मी त्या नदीतून पित आहे तर मी बनेल, पण नदीतून जर का मी पित नसेल तर मी बनणार नाही. आणि मग मी देवाला दोष देऊन काय फायदा नाही. प्रेज द लॉर्ड. श्रीमंत मनुष्याने काय केलं, त्या नरकामध्ये पडल्यानंतर त्याला आठवण झाली, देवा माझे भाऊ खाली. प्रेज द लॉर्ड. प्रभू म्हटलं आता आठवण आली. प्रेज द लॉर्ड. जेव्हा तू त्यांच्यामध्ये होतास, लाजर तुझ्या देवडीवर होता, तेव्हा तुला नाही आठवण आली. तू तेव्हा ख्याली खुशाली केली, पाहिजे तसं जगला. म्हणजे मी ते उदाहरण नेहमी सांगतो. एकदा संडे स्कूल मध्ये प्रश्न विचारला, लाजराचं आणि श्रीमंत मनुष्याचं उदाहरण दिलं आणि त्या उदाहरणामध्ये संडे स्कूल मध्ये शिकवलं. पोरांना विचारलं तुम्हाला कोण व्हायचं रे, सगळे म्हणायला लागले लाजर 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 लाजर. प्रेज द लॉर्ड. एक हुशार पोरगा, तो म्हटला पास्टर मला जगामध्ये श्रीमंत मनुष्यासारखं व्हायचंय आणि मला स्वर्गामध्ये लाजरासारखं व्हायचं. ये बाळा प्रेज द लॉर्ड. पुढे पुढे पुढे. कसं व्हायचंय मला, जगामध्ये मला श्रीमंत मनुष्यासारखं राहायचंय आणि स्वर्गात मला त्या ठिकाणी स्वर्गात लाजरासारखं जायचंय. कसं शक्य आहे, कसं शक्य आहे. देवाचं वचन सांगतं एक मनुष्य दोन नावेवरती पाय ठेवून चालू शकतो का, नाही. त्याच्याने काय होईल, तो कोलमड होऊन जाईल, तो पडेल.
म्हणून अनेक वेळा अनेक लोक जेव्हा आपण आपल्या जीवनामध्ये पाहतो, जेव्हा ते वचनाला नाही समजून घेत, त्यांच्या जीवनामध्ये वचन जे बदल करत आहे त्या वचनाला ते नाही स्वीकारत, तेव्हा मात्र ते सुकून जायला लागतं. पण ही पण एक चांगली गोष्ट आहे, लक्षात घ्या. जेव्हा सुकायला लागतं तेव्हा जरी जागृत झालं तरीही ते मुळावू शकतं. वाळल्यानंतर काहीच नाही करू शकत. तुम्ही पाहिलं ना, शेतकरी आहेत, बरेचसे शेतकरी आहेत आपल्याला. जर झाड वाळलं तर तुम्ही त्याला किती पाणी घाला, त्याला किती तुम्ही आंजारा गोंजारा, त्याला तुम्ही दंडी लावा, त्याला सोन्याचं पाणी घाला, तरी ते झाड देऊ. लक्षात समजतंय, आत्मिक समजतंय. याचा अर्थ आपल्याला काय करणं गरजेचं आहे, आपल्याला समजबुद्धीने वागणं गरजेचं आहे. ख्रिस्तामध्ये, देवामध्ये आपल्याला समजबुद्धीने राहणं गरजेचं आहे की मी देवामध्ये चालत आहे. माझ्या जीवनामध्ये मला समजून घ्यायचंय की मी कसं चालत आहे. मी त्या जीवनी झाडाला जोडलेलो आहे का, मी त्या झाडापासून, मी ते मुळापासून आलेलं उपयुक्त असे ते विटामिन्स घेत आहे का. वचनाला मी काय समजतो, वचनाला मी असं समजतो का पाळकाने मला टोचलं. वचनाला मी असं समजतो का पाळक मलाच बोलला. वचनाला मी असं समजतो का पाळकाचं माझ्याशी काही भावबंदकी आहे. काल मी रविदादांच्या घरी बोलताना बोललो की माझी कोणाशीही भावबंदकी नाही. तुम्हा कोणालाही मी ओळखत नाही, तुम्हा कोणाशी माझा परस्पर काही वाद नाही, आणि वाद असणाऱ्यांशीही माझा काही वाद नाही. तर तुम्ही तर दूरचीच गोष्ट आहे. प्रेज द लॉर्ड. ज्यांनी माझ्याशी वाद केले, ज्यांनी मला त्रास दिला, जे माझे स्वकीय होते, त्यांच्याशी पण मी वाद नाही घालत. प्रेज द लॉर्ड. त्यांचाही मी कधी वाईट विचार नाही करत. मग तुमचा का करेन. प्रेज द लॉर्ड. मग तुमचा का करेन. प्रेज द लॉर्ड. तुमच्या वाईटावर मी का उठेल. लक्षात घ्या, जेव्हा देवाचा सेवक तुम्हाला काही सांगतो, देवाचं वचन तुमच्याकडे येतं, ते जर तुम्ही आत्म्यामध्ये स्वीकारलं ना, तर तुम्ही आशे बनाल का तुम्ही विचार नाही करू शकत की काय काय पलट झाला. मी तुमच्या समोर उदाहरण आहे. मलाही वाटत नाही की मी असा बदललो. मलाही कधी कधी वाटतं देवा मला तू कसं बदललं, आणि हळूच पाणी येतं डोळ्यात. कसा तू माझ्या जीवनात कार्य केलं, कसं तुम्हाला कुठून कुठं आणलं ना. ज्याच्यावर बापाला भरोसा नव्हता त्याच्यावर स्वर्गीय पित्यानं भरोसा टाकला. हालेलुया. माझा बाप म्हणायचा मला तुझ्यावर काही भरोसा नाही. प्रेज द लॉर्ड. तू काय करशील नाही करशील मला काही माहिती नाही, पण माझ्या पित्याने म्हणलं मला तुझ्यावर पूर्ण भरोसा आहे, तू करशील. हालेलुया. आणि जेव्हा अशा परमेश्वराच्या हातामध्ये आपण पडतो तेव्हा परमेश्वर बदलून टाकतो. प्रेज द लॉर्ड. पण जर आपण न पडता आपण ज्या अनात्मिक रीतीने जेव्हा आपण वागायला सुरुवात करतो, जेव्हा आपण ख्रिस्त विरोधी वागणूक करायला सुरुवात करतो, जेव्हा वचनाला आपण न जुमानता, आलेलं वचन न स्वीकारता त्या वचनाला जेव्हा आपण टाळतो, जुमानत नाही, आपण धिक्कारतो, आपण त्यागतो, त्यावेळेस आपण अँटी क्राइस्टच्या भूमिकेत जातो. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्त विरोधी या भूमिकेत आपण उभं राहतो, कळत न कळत. पेत्राने केलं नाही. एका क्षणी पेत्राने म्हटलं तू जिवंत देवाचा ख्रिस्त आहेस. प्रभूने तारीफ केली, गुड, देवाच्या आत्म्याने तुला प्रगट केलं. आणि दुसऱ्या क्षणाला प्रभूने म्हटलं मला वधस्तंभावर जायचंय. त्याने म्हटलं प्रभू तुला नो. प्रभूने त्याला थांबवलं. नेक. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कारण प्रभूला समजलं की याला हा भावनेतून उत्तर देते, आणि भावना ही देवाची नाही. प्रेज द लॉर्ड. भावना नावाची मुलगीचं उत्तर नाही विषय चाललाय. प्रेज द लॉर्ड. जे भावनेने उत्तर येतं ते देवाचं नाही. प्रेज द लॉर्ड. जे अंतःकरणातून निघतं, प्रेज द लॉर्ड, ते उत्तर आहे. प्रेज द लॉर्ड. अंतःकरणातून आपण कशा पद्धतीने देवाला मानतो, अंतःकरणामधून आपण कशा प्रकारे चालतो. प्रेज द लॉर्ड. आज जे आहे आपण देवाला सगळीकडे आपण जागा देतो. आपण आपल्या जीवनात अनेक लोक मी पाहतो. प्रेज द लॉर्ड. काय आहे गळ्यात क्रॉस आहे, काय आहे अंगावर क्रॉस गोंदवलेला आहे, नाव आहे सोयनसो, जॉन नावाचं. प्रेज द लॉर्ड. नाव जॉन आहे. प्रेज द लॉर्ड. कदाचित गिटार घेऊन वर्शिपही करत असत.
Praise the Lord. परंतु त्याच्या जीवनामध्ये, त्याच्या वागण्यामध्ये वचनाचा सार कुठं दिसत नाही. Praise the Lord. त्याच्या वागण्यामध्ये वचनाचा सार कुठं दिसत नाही आणि वचनाचा सार दिसत नाही, म्हणून तो अजूनही त्या झाडापासून घेत नाही. Praise the Lord. अजूनही त्या मुळापासून तो घेत नाही. पण जेव्हा दावीद वर्शिप करत होता, दावीद जेव्हा वर्शिप करत होता त्यावेळेस काय होत होता, शौलाचा दुरात्मा त्याला सोडून जात होता. प्रेज द लॉर्ड. दावीदाच्या वर्शिप मध्ये विशिष्ट सामर्थ्य होतं. का? कारण दावीद जे आहे परमेश्वराला प्रसन्न करणारा असं जीवन जगत वर्शिप करत होता. प्रेज द लॉर्ड. आज आपल्या जीवनामध्ये, आज आपल्याला कसं करायचं आहे, देवाला प्रसन्न करणारं असं जीवन आपल्याला जगायचं आहे. आपण देवाला प्रसन्न करणारं जीवन नाही जगत, आपण स्वतःला प्रसन्न करणारं जीवन जगतो आणि आपण म्हणतो मी ख्रिस्ताचा आहे, मी देवाचा आहे, मी देवाचा निवडलेला आहे. ते गाणं खूप छान आहे, एका देवाच्या दासाने पण खूप छान त्याच्यावरती क्रिटिक केलेलं आहे. मेरे जीवन का मकसद तू है, मेरे जीने का कारण तू है, इसलिए मैं बाहर गालियां देता हूं. मैं जीऊं या मरूं वो तेरे लिए. चर्च में. प्रेज द लॉर्ड. बाहेर नाही. प्रेज द लॉर्ड. माझ्या अस्मितेला कोणी धक्का नाही लावायचा, तर तोपर्यंत मी जिवंत आहे ख्रिस्तासाठी. आणि माझ्या अस्मितेला धक्का लावला की मी लगेच विचारतो, कोण येशू? बरापा येशू का तो वधस्तंभाला खिळलेला येशू? प्रेज द लॉर्ड. प्रियानो, लक्षात असू द्या या गोष्टी आज आपल्याला प्रभू समजावून सांगत आहे. प्रियानो, जेव्हा त्या झाडाचं आपण उदाहरण पाहत असताना, जेव्हा आपण पाहतो योहान सुवर्तमान 15 अध्याय 16 वचनामध्ये, जेव्हा 15व्या अध्यायामध्ये आपण पाहतो की प्रभू म्हणतो मी खरा द्राक्षवेल आहे आणि माझा बाप माळी आहे. प्रेज द लॉर्ड. आणि तो काय करतो, माळी, तो कटिंग करतो. माळ्याला काय नाही चालत, ओबड धोबड वाढलेलं नाही चालत, त्याला सुशोभीकरण लागतं. माळी काय करतो, कट करतो. आणि ज्यावेळेस तो कट करतो तर त्या झाडाला त्रास होणार. योहान 15:16. You did not choose me, but I chose you, and appointed you that you should go and bear fruit, and that your fruit should abide, so that whatever you ask the Father in my name, He may give it to you. You did not choose to me. Praise the Lord. तुम्ही मला निवडलं नाही. I have chosen you. Praise the Lord. मी तुम्हाला निवडलेला आहे. Praise the Lord. की तुम्ही काय करावं, तुम्ही फळ द्यावं आणि काय करावं, देवाचे गुण तुम्ही प्रदर्शित करावे. हालेलुया. ख्रिस्ताचे गुण प्रदर्शित करावे. आपल्याला निवडलाय ख्रिस्ताचे गुण प्रदर्शित करण्यासाठी, आपल्याला निवडलाय. प्रेज द लॉर्ड. आज ही खंत आहे. प्रेज द लॉर्ड. आपण ख्रिस्तातील गुण फक्त प्रदर्शितच करतो. प्रेज द लॉर्ड. ही खंत आहे की आपण प्रदर्शनार्थ, त्या देखाव्यासारखे आपण गुण प्रदर्शित करतो, पण ऍक्च्युअली तो गुण आपण जगत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला माहिती हे गुण कोणाला प्रदर्शित करायचे, हे पण तर महत्त्वाची गोष्ट आहे. हे गुण कोणाला प्रदर्शित करायचे? पास्टरला. ख्रिस्त देवाचे गुण कोणाला प्रदर्शित करायचे? भावांना, बहिणींना. हे गुण कोणाला प्रदर्शित करायचे? जगाला. हे गुण कोणाला प्रदर्शित करायचे? ऑनलाईन बसलेल्या लोकांना. प्रेज द लॉर्ड. तुम्ही एकाला खुश करा. प्रेज द लॉर्ड. बाकी तुम्ही सगळीकडून क्लीन चिट मिळवता. कोणाला खुश करायचं आहे? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्ही परमेश्वराला खुश करा, बाकी सगळीकडून क्लीन चिट आहे तुम्हाला. प्रेज द लॉर्ड. पण आपण त्याला नाही खुश करायला जगत, आपण बाकीच्यांना खुश करायचं. प्रेज द लॉर्ड. बाकीच्यांसाठी आपले फळ गोड आहे. चांगला बोलतो, चांगला गातो, चांगला वाजवतो, चांगले कपडे घालतो, चांगला राहतो, मान करतो, सन्मान करतो. आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये आपण कोण आहोत? प्रेज द लॉर्ड. आपण देवासमोर कोण आहोत? कारण जिथं कोणी नाही तिथं देव तुमच्या बरोबर आहे. प्रेज द लॉर्ड. तिथं आपण कोण आहोत? तिथं आपण आहोत का देवाचे? आणि जर तिथं आपण देवाचे आहोत म्हणजे आपण देवाचे आहोत.
आणि देवामधून तुम्हाला ग्रांटेड झालेला, तुम्ही जर देवाकडून ग्रांटेड आहात, मग बाकी कोणाकडून ग्रांट नको तुम्हाला. गव्हर्नमेंट कडून ग्रांट मिळवले एखाद्या संस्थेने, मग बाकी मग मला कोणी ग्रांट देऊन नाही देत. प्रेज द लॉर्ड. एखाद्या शाळेने ग्रांट मिळवलं, गव्हर्नमेंट कडून मिळवलं, पुष्कळ आहे. बाकी कोणाचं ग्रांट काय घेणे. प्रेज द लॉर्ड. आज आपल्या जीवनामध्ये आज आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे, आपला जो ख्रिस्ती जीवनाचा प्रवास जो आहे जगासाठी नाही, तो देवासाठी आहे. तो आपल्या स्वतःसाठी आहे, की आपल्याला देवाला प्रसन्न करत आपल्याला स्वतःला वाचवत चालायचं. प्रेज द लॉर्ड. पण आपण जगाला प्रसन्न करत स्वतःला नाश करत चालतो. प्रेज द लॉर्ड. जगासमोर तुम्ही किती मोठे विद्वान दिसलात, जगासमोर किती मोठे विश्वासू तुम्ही दिसलात, जगासमोर किती मोठे जर तुम्ही वर्शिपर दिसलात, संदेश देणारा पाळत दिसलात, पण देवासमोर जर तुम्ही झिरो दिसलात ना, प्रेज द लॉर्ड, तर तुम्ही काहीच कामाचे नाही. प्रेज द लॉर्ड. तर काहीच कामाचं नाही. म्हणून आज आपल्या जीवनामध्ये आज आपल्याला जगासमोर नाही, देवासमोर स्वतःला सादर करायचं आहे. प्रेज द लॉर्ड. देवासमोर आपल्याला सादर करायचं आहे. त्या ठिकाणी वाचत असताना पुन्हा आपण त्या वचनाकडे जाऊ. रोम 11 17 पासून. आता जर काही फांद्या तोडून टाकण्यात आल्या आणि तू रानटी जैतून असता त्यांच्या जागी कलम रूपे लावला गेलास व जैतुनाच्या पौष्टिक मुळाचा भागीदार झालास, तर त्या फांद्यांहून मी मोठा आहे अशी बढाई मारू नकोस. मारशील तर हे लक्षात ठेव की तू मुळाला आधार दिलेला नाहीस, तर मुळाने तुला आधार दिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. बघा, ज्या ठिकाणी देवाचं वचन आपल्याला काय सांगतंय, की जेव्हा आपल्या जीवनामध्ये आपल्याला समजतंय, आपल्याला या गोष्टी कळताय की देवाने काय केलेलं आहे, जे मूळच्या फांद्या होत्या, मूळच्या फांद्या कोण होतं, मूळच्या फांद्या कोण होतं, इस्रायल लोक. मूळच्या फांद्या इस्रायल लोक होते. परमेश्वराने काय केलेलं आहे, त्या मूळच्या फांद्या काही फांद्या आपल्यासाठी तोडून टाकल्या. प्रेज द लॉर्ड. आणि त्याने काय केलेलं आहे, त्याच ठिकाणी तुम्हाला आणि मला कलम केलेला आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मग जर तुम्हाला त्या मूळच्या फांद्या जर तो कापून टाकू शकतो, तर तुम्ही आणि मी कोण आहे. कदाचित तुम्ही देवामध्ये मुळावले गेला बरोबर, पण प्रॉपर रीतीमध्ये तुम्ही वाढतही आहात, परंतु वेळ आली फळ खाण्याची. प्रभूला फळ पाहिजे. आणि त्या अंजिराच्या झाडाकडे प्रभू गेला आणि त्या झाडाला फळ नव्हतं. प्रभूने काय केलं, त्या झाडाला शाप दिलेला आणि आपल्याला पाहायला मिळतं ते झाड सुकून गेलं. प्रेज द लॉर्ड. तुम्ही किती कसे वागत होता हे नाही महत्वाचं, पण जेव्हा फळ देण्याची वेळ आली, जेव्हा हे दाखवण्याची वेळ आली मी ख्रिस्ती आहे, प्रेज द लॉर्ड, जेव्हा हे प्रगट करण्याची वेळ आली, हे प्रूफ करण्याची वेळ आली की मी देवाला भिवून वागणार आहे, त्यावेळेस मात्र तुम्ही काय केले, ऐन युद्धाच्या वेळी तुम्ही हत्यारं खाली ठेवली. प्रेज द लॉर्ड. जेव्हा तुमच्यामुळे देवाच्या नावाचा गौरव होणार. प्रेज द लॉर्ड. अनेक वेळा मी पाहतो, लक्षात राहू द्या, ह्या गोष्टी तुम्हाला आज समजत आहेत. ज्या लोकांनी या गोष्टींचं पालन केलं त्या लोकांना या गोष्टीची धन्यता माहिती आहे. प्रेज द लॉर्ड. की जेव्हा आपला अपमान होत असताना, आपली निंदा होत असताना, आपली निर्भत्सना होत असताना, ज्याने सहन केलं, ज्याने त्या अवस्थेमध्ये देवाला धन्यवाद दिला, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, त्यांनी काय नाही केलं, देवाने कार्य केलं आणि देवाने त्यांना उंच केलं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी नेहमी माझं उदाहरण देतो. प्रेज द लॉर्ड. मला दुसऱ्यांच्या उदाहरणापेक्षा मला माझं उदाहरण द्यायला आवडतं, कारण मी एक देवाचा सगळ्यात मोठा साक्षीदार समजतो स्वतः. प्रेज द लॉर्ड. एक साक्षीदार समजतो, कारण ज्या लोकांनी मला डावललं, प्रेज द लॉर्ड, त्याच लोकांना परमेश्वराने माझ्यासाठी आदराचं पात्र केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, परमेश्वर आहे, परमेश्वराच्या हातात जर का आपण सुरक्षित राहिलो तर परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करतात, परंतु आपण काय करतो, नेमकं परमेश्वराच्या हातात सुरक्षित नाही राहत. प्रेज द लॉर्ड. आपण परमेश्वराच्या हातात सुरक्षित न राहता ज्या ठिकाणी परमेश्वर आपल्याला अपेक्षित करत आहे की या ठिकाणी, प्रेज द लॉर्ड, या ठिकाणी तर देव तुझ्या सांगतं, तुम्ही निंदित झाल्यामुळे, तुम्ही जर त्या ठिकाणी
छळ तुमचा झाल्यामुळे जर देवाच्या नावाचे गौरव होत असेल तर ते का नाही करू? प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. परंतु ते न करता आपण देवामुळे माझ्या जीवनामध्ये कष्ट आले, अडचण आलं, दुःख आलं म्हणून आपण फोल्ड होऊन बसतो, देवाला दोष देतो. हा आपल्याकडे देव नाहीये पाण्यात ठेवायला म्हणून, नाही तर तेही केलं असतं. प्रेज द लॉर्ड. हा पण देवाला पाण्यात पाहते एवढं बरोबर आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. लक्षात घ्या प्रिया, आज आपल्या जीवनामध्ये आज मला पारखायचं आहे, त्याने आपल्याला या गोष्टीचं नेहमी डोक्यात ठेवायचं आहे. जर त्याने मूळच्या फांद्याने ठेवले तर तो मला पण नाही ठेवणार जर मी योग्य नाही राहिलो. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन काय सांगतं? त्याने आपला स्वपुत्र देखील राखून ठेवला नाही. फांद्या सोडा हो, झाड सुद्धा त्याने राखून नाही ठेवलं. प्रेज द लॉर्ड. जे झाड बहरलेलं होतं ना ते झाड तुमच्या आमच्यासाठी तोडलं आणि त्या झाडात आपल्याला कलम केला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जो ख्रिस्त तो तुमच्या माझ्यासाठी छेदला गेला, काटला गेला. प्रेज द लॉर्ड. तो तोडला गेला, मरोडला गेला, वधस्तंभावर तो टांगला गेला आणि टांगलेल्या त्या वधस्तंभावरच्या ख्रिस्ताच्या द्वारे तुम्हाला आणि मला तारण प्राप्त करून दिलं. जो देवाचा एकुलता एक पुत्र होता त्याच्याद्वारे. प्रेज द लॉर्ड. मग आपल्याला काय वाटतं की मी खूप महत्वाचा आहे, प्रभूसाठी तुम्ही महत्वाचे आहात. परंतु जर तुम्ही चुकत असाल तर परमेश्वराच्या वचनाशिवाय परमेश्वरला काहीच महत्वाचं नाही. लक्षात ठेवा, परमेश्वर स्वतःच्या वचनाचा खूप आदर करतात. त्या वचनाचा आदर मी नेहमी सांगत असतो. त्या वचनाचा आदर करण्यासाठी आपलं एकुलता एक पुत्र द्यावा का? तुम्ही पाहता जगामध्ये एक म्हण आहे, जबान गई तो जबान गई. प्रेज द लॉर्ड. है ना? पण खरंच जबान गई तो जबान गई आहे का? प्रेज द लॉर्ड. जगातली जबान कशी आहे? गेली गेली. त्याच्यानं जर माझं वाईट काही होत असेल तर मी कशाला ती जबान पाळेल? प्रेज द लॉर्ड. मी तुला जबान दिली का 2 वर्षाने मी तुला माझं घर देईल. एका मित्राने एकाला जबान दिली समजा आणि 2 वर्षानंतर त्यानं पाहिलं की माझी संपत्ती वाढण्यापेक्षा ती मायनस झाली. मग तो काय म्हणत? दिली तू बाबा मी असं जबान तुला. माणसाची जबान अशी, परमेश्वराची जबान तशी नाहीये. जे यशाच्या पुस्तकात त्यांनी लिहून ठेवलं की त्याला ठेचावे परमेश्वराची मर्जी चाले आणि त्याने ठेचलं. त्याच्या पुढच्या 900 वर्षानंतर त्याला पाठवलं आणि त्याला ठेचलं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. परमेश्वर कधी न बदलणार आहे. जर त्याने तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये अभिवचन दिलेलं आहे तर तो कधी बदलणार नाही. प्रेज द लॉर्ड. आणि परमेश्वराची इच्छा आहे तुम्ही बदलू नये, कारण तुम्ही बदलला तर परमेश्वर नाही बदलणार. लक्षात राहू. प्रेज द लॉर्ड. एक तुम्हाला माहिती आहे, एक गार्डनिंगचे कटर असतं, गार्डनिंग करतात ते, है ना? तुम्ही पाहिलं असेल सिद्धार्थ गार्डन मध्ये ते कटर घेऊन फिरतात. असं ते कटर घेऊन फिरतात. काय ते कटर खोदतं का? काय करतं ते कटर? जे गवत जेवढ्या लेवल मध्ये ठेवलेलं आहे 1 इंच 2 इंचचं त्याच्यावरती माप सेट केलेलं राहतं आणि बरोबर त्याच्यावर ते कापत 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 चालतं. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन असं आहे, देवाचं वचन सेट आहे. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन सेट आहे, त्याच्यामध्ये जोही त्याच्या बाहेर गेला तो कटर. प्रेज द लॉर्ड. जो त्याच्या बाहेर गेला तो कटर. 3 योहान 9 वचन. 3 योहान 9 वचन. मी मंडळीला थोडेसे लिहिले, परंतु तिच्यामध्ये अग्रगण्य होण्याची लालसा धरणारा दियत्रपेस. 3 योहान 9 वचन. Nicodemus said to him, सॉरी 2 योहान 9 वचन. ख्रिस्ताच्या शिक्षणाला चिटकून न राहता जो पुढे पुढे जातो त्याला देव प्राप्त झाला नाही. जो शिक्षणाला धरून राहतो त्याला पिता व पुत्र दोघांची प्राप्ती झाली आहे. प्रेज द लॉर्ड. हे शिक्षण ख्रिस्ताचं शिक्षण न धरून ठेवता जो पुढे पुढे जातो त्याला देव प्राप्त झाला नाही. म्हणजे काय? जो देवाच्या शिक्षणाला सोडून पुढे जातो. प्रेज द लॉर्ड.
एक तर त्याला सुधारण्यासाठी परमेश्वराचं वचन येईल, ते वचन टोचणार असेल, कारण वचन तलवारीसारखं पण काम करतं. Praise the Lord. ते टोचणारा असेल, ते त्याला नीट करणार असेल. नाही तो जर ताट झाला तर ते त्याला कापणार असेल. Praise the Lord. वचन आहे, वचन तुमच्यासाठी काय आणि माझ्यासाठी काय सेम आहे. Praise the Lord. वचन प्रत्येकासाठी एकच पद्धतीने कार्य करतं. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपल्याला काय करणं गरजेचं आहे? वचनाच्या अधीन स्वतःला देणं गरजेचं आहे. Praise the Lord. वचनाच्या अगेन्स्ट नाही जायचं, वचनाच्या अधीन व्हायचं आहे. Praise the Lord. ज्यावेळेस आपण वचनाच्या अधीन होतो, वचन आपल्यासाठी मधाप्रमाणे गोड आहे. आईच्या ममतेसारखं तुझं वचन, देवाचं वचन सांगतं, ती ममता देणारं वचन आहे. Praise the Lord. जशी पिल्लं आपल्या लेकरांना पंखाखाली घेतो, ते पंखासारखं वचन आहे. Praise the Lord. देवाचं वचन काय आहे? तुम्हाला पंख देणारं देवाचं वचन आहे. Praise the Lord. पण जेव्हा आपण देवाच्या वचनाच्या विरोधात करतो, तेव्हा हे वचन काटणार पण नाही ना प्रियानो. Praise the Lord. तेव्हा हे वचन जे आहे तलवारीसारखं आहे, भाल्यासारखं आहे. Praise the Lord. तेव्हा हे वचन जे आहे तुमच्या जीवनामध्ये शुद्धीकरण आणणारं वचन आहे. तुम्हाला परीक्षा टाकणारं हेच वचन आहे. तुम्हाला संकटात टाकणारं हेच वचन आहे. Praise the Lord. कारण जेव्हा तुम्हाला वचन एवढ्या सगळ्या गोष्टीत प्रोटेक्ट करते, तर लक्षात घ्या, या वचनाची इच्छा आहे की तुम्ही देवाच्या स्वभावाच्या अनुसार बनत जावं. Praise the Lord. देवाला आवडल असं जीवन आपण जगत जावं, याकरता हे वचन वेळोवेळी आपल्यावर प्रोसेस करतं. हे वचन वेळोवेळी आपल्याला प्रोसेस करून आपल्या जीवनामध्ये कार्य करतं. पुढे वाचत असताना आपण वाचतो 19 पासून. मग तू म्हणशील की माझी कलम लावावे म्हणून फांद्या तोडून टाकण्यात आल्या. बरे, अविश्वासामुळे त्या तोडून टाकण्यात आल्या आणि विश्वासाने तुला स्थिरता आली. तर अहंकार बाळगू नकोस, भीती बाळग. कारण जर देवाने मूळच्या फांद्या राखल्या नाहीत, तर तो तुलाही राखणार नाही. देवाची ममता व कडकपणा पहा, पतन झालेल्यांविषयी कडकपणा आणि तुझ्याविषयी देवाची ममता. पण तू त्याच्या ममतेत राहशील तर नाही, तर तूही छेदून टाकला जाशील. आणि ते अविश्वासात न राहणारे तर तेही कलमरूपे लावण्यात येतील. कारण त्याने पुन्हा कलम लावण्यास देव समर्थ आहे. जे मूळचे रानटी जैतुनाचे झाड त्यातून तुला कापून तुझे कलम सृष्टीक्रम सोडून चांगल्या जैतुनात लावले, तर ह्या ज्या त्याच्या मूळच्याच फांद्या त्याने त्याचे कलम आपल्या जैतुनात किती विशेष करून लावण्यात येईल. Praise the Lord. मला लक्षात असू द्या, त्याच्या फांद्या त्याने कापलेल्या आहेत. तर तुम्ही लक्षात राहू द्या, परमेश्वर देव समर्थ आहे त्याच फांद्या पुन्हा लावण्यासाठी. तुम्हाला लावलंय, यात तुमची धन्यता आहे. Praise the Lord. तुम्ही धन्य आहात की तुम्हाला त्या ठिकाणी लावलं. तुमची काही श्रेष्ठता होती म्हणून नाही लावलं. Praise the Lord. तुम्ही छान गात होता, तुम्ही छान दिसत होता, तुम्ही चांगलं बोलत होता, है ना, तुम्ही बलवान होता, तुम्ही विद्वान होता. नाही, Praise the Lord. आपण कोणी नसताना परमेश्वराने आपल्याला निवडलं. हालेलुया. त्याने आपल्याला वेगळं केलं, त्याने आपल्या जीवनामध्ये कार्य केलं, त्याने आपल्याला लावलं. तर आपल्याला धन्य त्या गोष्टीमध्ये मानायला पाहिजे. आणि आपल्याला काय करायला पाहिजे? आपल्याला जी जबाबदारी मिळालेली आहे, ती जबाबदारी आपल्याला पूर्णत्वे आपल्याला व्यवस्थित रीतीने करायला पाहिजे. Praise the Lord. आपल्याला तुम्हाला माहिती का की जगाचा नियम काय आहे? आंब्याच्या झाडाला काय येतो? आंब्याच्या झाडाला आंबा येतो. Praise the Lord. जगाचा नियम काय आहे ते वचनात आपण पाहिलं. जगाच्या नियमाच्या विरोधात त्याने केलं. Praise the Lord. टरबुजाच्या झाडाला टरबूज येईल, अंजिराच्या झाडाला अंजीर येईल, द्राक्षाच्या झाडाला द्राक्षी. त्याने जगाच्या नियमाच्या विरोधात केलेला आहे. Praise the Lord. त्याने रान जैतून काढून चांगल्या जैतुनात मळवलेला आहे. हालेलुया. Praise the Lord. रान जैतून काढून चांगल्या जैतुनात मळवलेला आहे. आणि त्याची इच्छा आहे की त्या मुळापासून तो जो कस घेतोय त्याच्याद्वारे ते रान जैतुनानं पण काय करावं? चांगलं फळ द्यावं. हालेलुया. Praise the Lord. आज परमेश्वराने आपल्याला कलम केलेला आहे प्रियांनो. म्हणून काय करायचं आहे? आपल्याला देवामध्ये स्थिर राहायचं आहे, दृढ राहायचं आहे, प्रबळ राहायचं आहे. कारण आपल्याला त्या रान जैतुनाचं काय काम आहे? रान जैतुनाला काय केलं जातं? तुम्हाला माहिती आहे रान जैतुनाचा वापर काय केला जातो? काय केलं जातं रान जैतुनाला?
रान जैतुनाला जाळून टाकलं जातं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. रान जैतुनाचं झाड कसं केलं जातं? शिलगावून दिलं जातं. प्रेज द लॉर्ड. त्या जाळ होणाऱ्या, त्या नष्ट होणाऱ्या गोष्टीपासून परमेश्वराने आपल्याला वाचवलं. पहिले Corinthians 15 अध्याय 15 ते 58 वचन. जीसस. पंधरा ते 58. आणि आम्ही देवासंबंधाने खोटे साक्षी असे ठरलो, कारण पहिले Corinthians 15 अध्याय 55 ते 58. अरे मरणा, तुझा विजय कुठे? अरे मरणा, तुझी नांगी कुठे? मरणाची नांगी पाप आणि पापाचे बळ नियमशास्त्र आहे. परंतु जो देव आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपल्याला जय देतो त्याची स्तुती असो. म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, प्रभूमध्ये तुमची श्रेय व्यर्थ नाही हे तुम्ही जाणून आहात. म्हणून तुम्ही स्थिर व अढळ व्हा आणि प्रभूच्या कामात सर्वदा अधिकाधिक तत्पर असा. प्रेज द लॉर्ड. बघा, देवाचं वचन काय सांगतं? अरे मरणा, तुझा विजय कोठे? अरे मरणा, तुझी नांगी कोठे? प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू वधस्तंभावर गेले आणि वधस्तंभावर गेले असताना ज्यावेळेस तुम्ही प्रभू येशू मध्ये येता त्यावेळेस पण हेच होतं. प्रभू येशू विचारतो त्या मरणाला, अरे मरणा, तुझी नांगी कोठे? अरे मरणा, तुझा विजय कोठे? याला मी मरणातून जिंकलेला आहे. प्रेज द लॉर्ड. याला मरणापासून मी विकत घेतलेला आहे. याला मरणापासून मी मोल देऊन विकत घेतलेलं आहे. माझं रक्त सांडून मी सिद्धार्थला वाचवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. माझं रक्ताचं मोल देऊन मी शैलेशला वाचवलेलं आहे. माझं रक्ताचं मोल देऊन मी अशोकला वाचवलेलं आहे, रवीला वाचवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. मी माझं रक्ताचं मोल देऊन यांना वाचवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्या दिवशी तो म्हणतो, मी यांना जिंकलेला आहे. प्रेज द लॉर्ड. या मी रान जैतुनाला चांगल्या जैतुनात कलम करत आहे. आता हे जाळलं तरी ना, ते झाड जळत, ती फांदी नाही जळणार. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुम्हाला त्या रान जैतुनामधून, तुम्हाला त्या नाश होणाऱ्या त्या गोष्टीमधून, तुम्हाला जगाच्या त्या घाणीपासून तुम्हाला काढून परमेश्वराने काय केलंय? सुरक्षित केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि देवाचं वचन ज्या पद्धतीने सांगतं की तो म्हणतो, मरणाची नांगी पाप आणि पापाचे बळ नियमशास्त्र. प्रेज द लॉर्ड. काय आहे? मरणाची नांगी पाप. प्रेज द लॉर्ड. त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? मरणाची नांगी पाप आणि पापाचे बळ नियमशास्त्र. नियमशास्त्र काय दाखवतं? पाप दाखवतं. नियमशास्त्र काय दाखवतं? पाप. जो जो जीवात्मा पाप करील तो मरण. डोळ्याबद्दल डोळा, हाताबद्दल हात. प्रेज द लॉर्ड. जो जो जीवात्मा पाप करील तो मरण. नियमशास्त्र काय दाखवतं? हे पाप दाखवतं. आणि जेव्हा हे पाप एखादा व्यक्ती करतो तर लगेच मरण त्या ठिकाणी बरं राहतात. आणि मरण म्हणतो, हा मारायचे योग्य आहे, कारण यानं पाप केलाय, यानं नियम मोडलाय, यानं नियम मोडलाय, यानं नियम मोडलाय, म्हणून मरण त्या ठिकाणी विजय साजरा करायला तयार राहतो. पण त्या मरणाच्या विजयामधून प्रभू येशूने असा तुम्हाला एकदम घेरून घेतलं आणि त्याने काय केलेलं आहे? मरणाचा विजय त्याच्या हातातून निष्ठवून तुम्हाला काय केलेलं आहे? जीवन दिलेलं आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. म्हणून त्या ठिकाणी म्हटलंय, त्या ठिकाणी नियमशास्त्राचं बळ, त्या ठिकाणी पापाचं बळ काय आहे? नियमशास्त्र आहे. प्रेज द लॉर्ड. नियमशास्त्रामुळे पाप समजतं. प्रेज द लॉर्ड. नियमशास्त्र दाखवतं हे पाप आहे, ते पाप आहे. नाहीतर अनेक लोकांना कळतच नाही नेमकं काय पाप आहे. प्रेज द लॉर्ड. मी हे करतो तो चुकीचं करतो का? वाच मग बायबल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज आपल्या जीवनामध्ये आज आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे, परंतु येशू ख्रिस्ताच्या द्वारे मी महाविजयामध्ये पदार्पण केलेलं आहे. मी विजयी झालेलो आहे, मी जिंकलेलो आहे. येशू ख्रिस्ताच्या द्वारे त्या मरणात मधून मी जिंकलेलो आहे. आता मला ते सार्वकालिक मरण नाही, मला एकच मरण आहे, ते म्हणजे जैविक मरण. मला ते सार्वकालिक मरण नाही जर मी वचनानुसार जीवन जगत आहे. प्रेज द लॉर्ड. आज आपल्याला ही गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे की त्या नाशातून, त्या होणाऱ्या विनाशामधून परमेश्वराने आपल्याला वाचवलेलं आहे. जेव्हा इब्रिकरास पत्र 9 अध्याय 27-28 वचन आपण वाचतो की प्रभू येशूच्या बलिदानाच्या द्वारेच आपल्याला त्या नाशातून वाचवलं गेलं आहे. प्रेज द लॉर्ड. वाचा. ज्या अर्थी माणसांना एकदाच मरणे व त्यानंतर न्याय होणे नेमून ठेवले आहे, त्या अर्थी ख्रिस्त पुष्कळांची पापे स्वतःवर घेण्यासाठी एकदाच अर्पण केला गेला. आणि जे त्याची वाट पाहतात त्यांना पाप संबंधात नव्हे तर तारणासाठी तो दुसऱ्यांदा दिसेल.
प्रेज द लॉर्ड. ख्रिस्त एकदाच अर्पीला गेला. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्त अर्पीला गेला आणि त्याच्या अर्पणाच्या द्वारे हे जे झाड उभं राहिलेलं आहे, हे जे तारणाचं झाड जे उभं राहिलेलं आहे ख्रिस्त येशूच्या अर्पणाच्या द्वारे, त्याच्या रक्ताच्या बलिदानाच्या द्वारे जे तारणाचं झाड उभं राहिलेलं आहे, त्या तारणाच्या झाडात एक एक फांदी प्रभू बाहेरून आणून जोडत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि तुम्हाला त्याच्यामध्ये कलम करत आहे, तुम्हाला त्याच्यामध्ये लावत आहे, जेणेकरून तुम्ही नष्ट होऊ नये. प्रेज द लॉर्ड. जेणेकरून तुम्ही नष्ट होऊ नये. तुम्ही काय करावं ख्रिस्तामध्ये, तुम्ही काय करावं, परिपक्व व्हावं. आता जेव्हा झाडात लागलेलो आहे, मग त्या रानाची काय चिंता की जे रान जळत आहे. गलतीकारासपत्र 2 अध्याय 19-20 वचन. गलतीकारासपत्र 2 अध्याय 19 आणि 20 वचन. मी नियमशास्त्राच्या द्वारे नियमशास्त्राला मेलो यासाठी की मी देवाकरता जगावे. मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेला आहे आणि यापुढे मी जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्यातही जगतो. प्रेज द लॉर्ड. एक वचन वाचा पहिलं पुन्हा त्याच्या अगोदर. मी नियमशास्त्राच्या द्वारे नियमशास्त्राला मेलो. बस हळू. नियमशास्त्राच्या द्वारे मी नियमशास्त्राला मेलो. नियमशास्त्राचं वचन होता की पाप करणारा व्यक्ती मरणार आणि मरणातून जर त्याला वाचवायचंय, पापातून त्याला जर वाचवायचंय तर रक्त वाहिणं गरजेचं आहे. त्या रक्ताचं बलिदान ख्रिस्त येशूने 2000 वर्षापूर्वी दिलं. तो असहाय्य होता म्हणून वधस्तंभाला चढला असं नाही, तर तो सामर्थ्यवान होता आणि तोच एक पवित्र होता. त्याच्याच रक्ताच्या द्वारे संबंध पृथ्वीला सुटका मिळू शकते, म्हणून त्याने आपला एकुलता एक पुत्र पवित्र रक्त त्या वधस्तंभाच्या द्वारे सांडलं आणि तुम्हाला आणि मला त्याच्याद्वारे काय केलेलं आहे, त्याच्याद्वारे त्याने तो नियमशास्त्राचा नियम त्या ठिकाणी पूर्ण करून तुम्हाला आणि मला आत घेतलेला आहे. प्रेज द लॉर्ड. त्या तारणात घेतलेला आहे. प्रेज द लॉर्ड. तो नियमशास्त्राचा जो नियम होता रक्ताविषयी मुक्ती नाही, तो नियम पूर्ण त्याने केला आणि नियमशास्त्राच्या द्वारे तुम्ही नियमशास्त्राला काय केलेलं आहे, मेलेला आहात. प्रेज द लॉर्ड. नियमशास्त्राच्या द्वारे तुम्ही नियमशास्त्राला मेलेला. जेव्हा तुम्ही देवात आले तेव्हा तुम्ही जगासाठी मेले. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. पण नाही, काही लोक आत्मे भूतात्मे. हे काय होतं, नियमशास्त्र. तुम्ही वाचा पुढे काय म्हणतो पौल, वाचा 20. मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेला आहे आणि यापुढे मी जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्यातही जगतो. आणि आता देहामध्ये जे माझे जीवित आहे ते देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या योगाने आहे. त्याने माझ्यावर प्रीती केली व स्वतःला माझ्याकरिता दिले. प्रेज द लॉर्ड. बघा, मी आता कुठं खिळलेला आहे, मी वधस्तंभावर खिळलेला आहे. ज्यावेळेस आपण प्रभू येशूच्या पाठीमागे जातो, शिष्य व्हायला आपण सुरुवात करतो, ज्यावेळेस देवाचं वचन आपल्याला शिकायला मिळतं की मी पापी आहे, मी पाप्यामधलं सर्वश्रेष्ठ आहे, प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आम्हाला जीवन आहे, तारण आहे. आणि जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताला मी माझ्या मनामध्ये तारणारा म्हणून स्वीकारतो आणि आपण ज्यावेळेस असं स्वीकारतो, तारणारा म्हणून स्वीकारतो, त्याच वेळेस आपला जुना मनुष्य मरतो. आणि जुना मनुष्य जो मेलेला आहे त्याला गाडण्याची प्रक्रिया म्हणजे बाप्तिस्मा. त्याला पाण्यामध्ये पूर्णतः बुडून, पाणी जीवन आणि मरण याला दोन्ही दाखवतं, म्हणून पाण्यामध्ये बुडून त्याला पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावामध्ये बाप्तिस्मा दिला जातो. म्हणजे तो व्यक्ती पाण्यामध्ये समर्पित होतो. जुना व्यक्तीचा जो जुना मनुष्यत्व आहे जो पाण्यामध्ये राहून जातो आणि जो बाहेर येतो तो नवीन मनुष्यत्व बाहेर येतो. आणि तो नवीन मनुष्य म्हणजे तो ख्रिस्ताचा मनुष्य आहे. प्रेज द लॉर्ड. आणि जो जुना मनुष्यत्व आहे तो त्या पाण्यात ठेवला, तो जुना मनुष्य जो आहे तो त्या वधस्तंभाला खिळला असं दाखवलं जातं. प्रेज द लॉर्ड. आणि मग जर तुम्ही वधस्तंभाला खिळलेला आहात, मग तुम्ही बाहेर कसे येता मला कळत नाही. प्रेज द लॉर्ड. तुम्ही जर वधस्तंभाला खिळलाय, जर तुम्ही दारू सोडली, मग तुम्ही दारू प्यायला का जाता? मग असं मला वाटतं की जे मेलेलं आहे ते मेलेलं तर आहे, पण त्याच्यातलं भूत उठून चाललं दारू. अनेक लोक भूतात्मे. मी ख्रिस्तासाठी वधस्तंभावर मेलो, मग तुम्ही तांबाखू का खाता? प्रेज द लॉर्ड. मी ख्रिस्तासाठी वधस्तंभावर मेलो, मग तुम्ही लाच का घेता? प्रेज द लॉर्ड. मी ख्रिस्तासाठी वधस्तंभावर मेलो, मग तुम्ही व्यभिचार का करता? मी ख्रिस्तासाठी वधस्तंभावर मेलो, मी ख्रिस्ती आहे असं म्हणता, मग तुम्ही खोटारडेपणा का करता?
प्रेज द लॉर्ड. मग मी ख्रिस्तासाठी वधस्तंभावर मेलो, मग तुम्ही द्वेष का करता, राग का बाळगता, का ते उभा राहतो तुमचा? प्रेज द लॉर्ड. तो तर तुम्ही वधस्तंभावर टांगला ना. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्तासोबत तुम्ही वधस्तंभावर खेळलेला आहात, याचीच प्रचिती तुम्हाला अजून नाहीये. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही ख्रिस्तासोबत वधस्तंभावर टांगलेला आहात, तर तो ख्रिस्त काय असा शर्ट नाहीये तो काढून तुम्ही कुंडीला टांगला आणि वेळ आली का मी दाखवतो कसा आहे. प्रेज द लॉर्ड. असा शर्ट नाहीये तो का पटकन तो शर्ट घालायचा. दिखाता मैं तेरे को, रुक जा. प्रेज द लॉर्ड. आज आपल्या जीवनामध्ये लक्षात घ्या, त्या ख्रिस्ताला तुम्ही ख्रिस्तासोबत वधस्तंभावर खेळलेला आहात, म्हणजे आता मला देवाच्या, ख्रिस्त जसा देवाचं वचन जगला तसं मला देवाच्या वचनानुसार जगायचं आहे. हालेलुया. पण जेव्हा आपण या गोष्टी करत नाही, तेव्हा मात्र कुठंतरी ख्रिस्त जो आहे पीडित होतो पुन्हा. प्रभू म्हणतो तुमच्यामुळे पुन्हा मला त्या वधस्तंभावर जे यातना होत आहे. प्रेज द लॉर्ड. जेव्हा जेव्हा आपण वचन न स्वीकारता वचनाला अपोज करतो, जेव्हा जेव्हा वचन न स्वीकारता आपण त्या वचनाच्या विरोधात चालतो, वचनानुसार वागत नाही, आपलं आचरण बदलत नाही, वारंवार देवाचा सांगतोय. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहितीये, मला नाही वाटत एवढं आपल्याकडे जेवढं सांगितलं जातं, प्रत्येकावर वैयक्तिक मेहनत घेतली जाते, तसं कुठे नाही घेतलं जात. लोक येतात, गाजवतात, चालल्या जातात. एका चर्च मधली तर अशी साक्ष मी ऐकली की त्यांना माहिती, एक व्यक्ती आला, पास्टर तुम्ही मला ओळखलं का? मी सुरेश. पास्टर म्हणले कोणता सुरेश? पास्टर काय म्हणतात कोणता सुरेश? पास्टर मी नाही का तिथे पाठीमागे बसतो. अरे तू पुढे असता, तुम्ही तुला ओळखलं असतं. प्रेज द लॉर्ड. कमी आहे म्हणून बरं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि जास्तही पण असले तो प्रत्येकाला ओळखेल मी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इथं प्रत्येकाकडे वैयक्तिक लक्ष दिलं जातं. प्रेज द लॉर्ड. या बसा जा अशी पद्धत नाहीये. तरच तुम्ही डेव्हलप व्हाल ना. नाही तर तुम्ही कशाचे डेव्हलप होता, नाही तर तुम्ही कसे काय बदलताल, तुम्हाला कसं समजेल ख्रिस्त. मी फक्त बोलत राहील, तुम्ही फक्त यायचं, बसायचं, जायचं. अरे वा, खूप छान. ऐसे नाव के यहोवा परमेश्वर, जय जयकार तेरी. येतो वापासून. प्रेज द लॉर्ड. आणि मग एका दिवशी पास्टरला तो दिसतो कुठंतरी, कोणाला 2 टोले देताना, कोणाकडून तरी 2 टोले खाताना. पास्टर म्हणतो अरे तूच होता का? हा पास्टर मीच तो सुरेश. प्रेज द लॉर्ड. बघा, लक्षात राहू द्या प्रियांनो, असं नाहीये. आज आपल्या जीवनामध्ये परमेश्वराने तुम्हाला काय केलेलं आहे, या जगातून वेगळं केलेलं आहे. तुम्ही त्या वधस्तंभावर खेळलेला आहात. वारंवार खाली यायचा प्रयत्न करू नका. प्रेज द लॉर्ड. 2 महिला आल्या, ते म्हटले आमचा बाप्तिस्मा रिवर्स करून द्या. मी काय अशी काय प्रोसेस तर पाहिली नाही. मी म्हटलं ज्या दासाने तुम्हाला बाप्तिस्मा दिला ते माझ्यापेक्षा मोठे. त्यांना काय करा, त्यांना सांगा की त्या दासांकडे जा. प्रेज द लॉर्ड. त्यामुळे लक्षात घ्या या गोष्टी. तुम्हाला निवडलं म्हणजे तुम्ही धन्यवादित आहात. प्रेज द लॉर्ड. तुम्ही धन्यवादित राहायला पाहिजे देवाला. प्रेज द लॉर्ड. पण तुम्ही क्वेश्चन आन्सर मध्ये आपला वेळ वाया घालवताय, तुम्ही नाराजगीमध्ये आपला वेळ वाया घालवताय, तुम्ही राग रोषामध्ये आपला वेळ वाया घालवताय, पापामध्ये आपला वेळ वाया घालवताय, द्वेषामध्ये वेळ वाया घालवताय, तुम्ही व्यसनाच्या आधीन होऊन आपला वेळ वाया घालवताय. पण तुम्ही लक्षात राहू द्या, जेव्हाही तुम्हाला केव्हा सुरू करायचं राहील, तेव्हा तुम्ही जिथून पडलं तिथूनच सुरुवात करणार. प्रेज द लॉर्ड. कारण आपण पाहिलं प्रकटीकरणात 2 अध्यायात काय म्हटलं, यास्त तू कुठून पडलास याची आठवण कर व पश्चाताप करून आपली पहिली कृत्य कर, म्हणजे पुन्हा तिथूनच वापस यायचं. प्रेज द लॉर्ड. मग वेळ लागेल. ज्या गोष्टी तुम्हाला कदाचित आता तुम्ही यशाजवळ होता, खोदत खोदत डायमंड आला तुमच्या हाताला लागायला, आणि त्याच वेळेस कोणी पाठीमागून आवाज दिला, तुम्ही गेले निघून. मग आता पुढच्या वेळेस तुम्हाला जेव्हा यायचंय पुन्हा तिथूनच खोदकाम करणार, तरच तुम्हाला तो डायमंड लागतो. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला प्रभू यश द्यायला येतो. तुमच्या जीवनाच्या द्वारे इतर देवाचे गौरव पाहायला येतात.
आणि तुम्ही काय करता? तुमच्या वागण्याच्या द्वारे देवाच्या नावाची निंदा करता. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला वाटत असेल मी एवढं वागलो, काय वाईट केलं? प्रेज द लॉर्ड. परंतु ते त्या लोकांना विचारा जे तुमच्यामुळे अडखळतात. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. म्हणून लक्षात राहू द्या प्रियांनो, आज आपल्याला या गोष्टीची पारख करायची आहे. मी काय करत आहे? मी देवाचा आहे तर मी देवाला आवडेल असं जगत आहे का, की देवाला ना आवडणार असं जगत आहे? प्रेज द लॉर्ड. कारण बघा, तुम्ही वाईट वागल्याने तुमचा नाश होईल, तुम्ही पाप केल्याने तुमचा नाश होईल हे खरंच. परंतु तुम्ही त्या नाशामध्ये तुम्ही इतरांसाठी नाशाची साक्ष ठेवून जाता, तर तुमच्यामुळे जे नाश होईल त्याचाही झाडा तुम्हाला द्यावा लागेल. हे पण तितकंच. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. म्हणून पौल म्हणतो की मी काय करतो? तुम्हाला देवामध्ये स्थिर राखण्यासाठी मी काय करतो? मी परिश्रम घेतो. प्रेज द लॉर्ड. मी आपल्या शरीराला बुकलून दास करून ठेवतो. प्रेज द लॉर्ड. कोणी जर माझ्यामुळे अडकत असेल तर तो म्हणतो मला खाणं पिणं पण काही नाहीये. जर मला माझ्यामुळे कोणी अडखळत असेल तर मी तेही वर्ज करायला तयार आहे. प्रेज द लॉर्ड. अडखळण लक्षात राहू द्या प्रियांनो, आपल्यामुळे कोणाला अडखळण होतं कामा नये. प्रेज द लॉर्ड. प्रभूने आपल्याला निवडलेला आहे. प्रेज द लॉर्ड. प्रभूने आपल्याला काय केलेलं आहे? जेव्हा आपल्याला पाहायला मिळतं जगामध्ये, कानान येथील लग्नामध्ये प्रभूने लोकांना काय दिलं? नुसता द्राक्षरस नाही, उत्तम द्राक्षरस. प्रेज द लॉर्ड. कानान येथील लग्नामध्ये प्रभू येशूने लोकांना काय दिलं? द्राक्षरस. जेव्हा त्यांचा संपला त्यांना उत्तम द्राक्षरस दिला. परंतु प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा वधस्तंभाला चढलेला आहे, त्या वधस्तंभावर चढलेल्या प्रभूला यांनी काय दिलेलं आहे? आंब दिलेले. तो म्हणजे आंब काय असतं? प्रेज द लॉर्ड. आंब काय असतं? आंबट वाईन. प्रेज द लॉर्ड. जी वेस्ट आहे, जी त्या ठिकाणी फेकण्याच्या कामासाठी ती वाईन, जी आंबती आहे ती त्याला दिलेली आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जी अल्कोहोल बनवत आहे, फेकून मग पुढे अल्कोहोल करतात, ती वाईन त्याला त्यांनी साखायला दिली. प्रेज द लॉर्ड. ज्या प्रभूने तुम्हाला उत्तम द्राक्षरस दिला त्याला आंब द्यावे का? जेव्हा आपण आपल्या जीवनामध्ये ज्या परमेश्वराने तुम्हाला चांगली चांगली वचनं दिली, चांगल्या चांगल्या आशीर्वादांनी भरलं, तुम्हाला चांगल्या चांगल्या दानांनी भरलं, तुम्हाला परमेश्वराने काय केलेलं आहे? देवामध्ये आणून तुम्हाला एक चांगलं स्थान दिलं, तुमचं बोलणं सुधारलं, तुमचं वागणं सुधारलं, तुमचं पाहणं, बोलणं, चालणं, आचरण, तुमचा समाजामधला दबदबा सुधारला. प्रेज द लॉर्ड. तुमच्या शब्दाचा ताबा त्याने घेतला, तुमच्याद्वारे अनेक लोक बरे होऊ लागले, तुमच्याद्वारे लोकांना शांती मिळायला लागली, आणि त्या प्रभू येशूला तुम्ही तुमच्या वागण्याच्या द्वारे एकाच दिवसात काय दिली? आंब दिली. प्रेज द लॉर्ड. त्या दिवशी तुम्ही पातक करता, त्या दिवशी तुम्ही ख्रिस्ताला आंब दाखवता. हालेलुया. आणि तरी त्या गोष्टीचं तुम्हाला दुःख होत नाही. ह्या गोष्टीचं दुःख आहे देवाला. प्रेज द लॉर्ड. त्या ख्रिस्ताला तुम्ही आंब दाखवता, तरी तो ख्रिस्त तुमच्या पाठीमागे राहतो आणि तुम्हाला बोलवत राहतो, माझ्या मुला ये, माझ्या लेकरा ये, ये, ये माझ्या मागे ये. प्रेज द लॉर्ड. आज आपल्याला सांगत आहे, आज त्याच्या वचनाद्वारे प्रभू आपल्याला बोलत आहे. देवाच्या वचनामध्ये जर तुम्हाला हे रेफरन्स व्हायचं असेल तर लूका सुवर्तमान 23:26 वचन, ज्या ठिकाणी प्रभूला आंब देण्यात आले, आणि त्याचं स्तोत्रामध्ये हे अगोदरच लिहून ठेवलेलं होतं 69:21 मध्ये, स्तोत्र 69:21 मध्ये, की त्यांनी मला आंब दिली. प्रेज द लॉर्ड. हे वचन पूर्ण झालेलं आहे. आणि बघा, आपल्यामधला आपल्या जीवनामध्ये जीवन जगत असताना आज आपल्याला परमेश्वराला भावतं, परमेश्वराला प्रसन्न करणारं असं जीवन आपल्याला जगायचं. आणि तुम्हाला माहिती आहे, जसं वचन आपण पाहिलं की आपल्यातले जे हे जीवन जगत असताना जे आहे ते सरळ सोपं नाहीये. जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीत परिश्रम करता, जेव्हा तुम्हाला मल्ल युद्ध व्हायचं आहे, तेव्हा तुम्ही कसरत करता, व्यायाम करता, सकाळी उठता, ज्या गोष्टी तुम्हाला आवडीच्या आहेत त्या गोष्टी तुम्ही त्यागता, त्या गोष्टी तुम्ही सोडून देता, त्या गोष्टी तुम्ही खात नाही, असं तुम्ही इतकं स्वतःसाठी डाएट करता. मग देवामध्ये चालत असताना, देवाच्या पवित्र वचनामध्ये चालत असताना तुम्हाला त्याही वेळेस तुम्हाला काहीतरी त्याग करावा लागेल. देवाचं वचन सांगतं, जेव्हा आपण पाहिलं 15:2 मध्ये, की आपल्यातील प्रत्येक फळ न देणारा फाटा तो काय करतो? वाच योहान 15:2. माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा तो काढून टाकतो,
आणि फळ देणाऱ्या फाट्याला अधिक फळ यावे म्हणून तो त्या प्रत्येकाला साफसूफ करतो. फळ न देणारा फाटा हा तो काढून टाकतो आणि फळ देणाऱ्या फाट्याला तो साफसूफ करतो. आणि मग जेव्हा फळ न देणारा फाटा जो आहे, आपल्या जीवनामध्ये एखादा स्वभाव, एखादी गोष्ट जर देवाला योग्य नाहीये आणि देव ज्यावेळेस वचनाच्या द्वारे, दासाच्या द्वारे ज्यावेळेस तुमच्याशी बोलतो, त्यावेळेस तुम्ही त्याच्या नाराज होण्यापेक्षा, तुम्ही त्याच्यावर रुसून बसण्यापेक्षा, रागवण्यापेक्षा, तुम्ही जर त्या गोष्टीला जर समजून जर घेतलं तर तुम्ही काय बनाल? सुंदर बनाल. Praise the Lord. Praise the Lord. तुम्ही पाहिलं असेल बाळ नावाची एक वनस्पती, ती वनस्पती वाढवली जाते, बरोबर ओबडधोबड वाढवली जाते. पण ती ओबडधोबड वाढवल्यानंतर काय आहे? माळ्याचं काम आहे. माळी काय करतो? कट 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 आणि ती ओबडधोबड वाढलेलं कधी एखाद्या सुंदर देखाव्यात बदलतं. हालेलुया, हालेलुया. त्या झाडालाही नाही कळत की कालपर्यंत त्या ठिकाणी लोक कचरा टाकत होते, घाण टाकत होते, पण आता अचानक लोक येऊन सेल्फी काढायला लागले. सेल्फी. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, जेव्हा परमेश्वर एखाद्याला बदलायला हाती घेतो ना, लक्षात घ्या, परमेश्वर जगी माळी जर त्या बाळाच्या झाडाला, त्या नष्ट होणाऱ्या झाडाला तो कट करून त्याला एवढं सुंदर बनवू शकतो, तर परमेश्वर तुम्हाला कट करायला हातात घेतो, परमेश्वर जेव्हा तुम्हाला बनवायला हातात घेतो तर थोडी काटछाट होईल ना. प्रेज द लॉर्ड. मग ती काटछाट होत असताना तुम्ही का वारंवार स्लिप होता? का नाही तुम्ही स्थिर राहत देवामध्ये? आणि तुम्ही स्थिर नाही राहत म्हणून तुम्ही बनत नाही. प्रेज द लॉर्ड. कारण तुम्ही बनलात तर सैतानाला या गोष्टीचा खेद आहे, तुम्ही यापेक्षाही सुंदर व्हा. प्रेज द लॉर्ड. जे आहे त्यापेक्षाही तुम्ही बलवान व्हा. प्रेज द लॉर्ड. त्याला तुम्हाला बलवान होऊच द्यायचं नाही, त्याला तुम्हाला अधिक कमजोर करायचं आहे, त्याला तुम्हाला अधिक नरम करायचं आहे, जेणेकरून तुम्ही काय करावं? दरवेळेस मानसिक स्वभावामध्ये राहा, शारीरिक स्वभावामध्ये राहा. तुम्ही स्वर्गीय स्वभावाची वाटेकरी नाही व्हावं, तुम्ही शारीरिक स्वभावाची वाटेकरी व्हा. म्हणून प्रियानो, आपल्या जीवनामध्ये आज आपल्याला लक्षात राहू द्या, जेव्हा या गोष्टी येतात ना, देवाचं वचन आपल्याला सांगतं की जेव्हा प्रभू काटछाट करतो, साफसूफ करतो, तर इब्रिकारासपत्र 12वा अध्याय 6वं वचन आपल्याला सांगतो. इब्री लोकांसपत्र 12वा अध्याय 6वं वचन. कारण ज्याच्यावर परमेश्वर प्रीती करतो त्याला तो शिक्षा करतो, आणि ज्या पुत्रांना तो स्वीकारतो त्या प्रत्येकाला फटके मारतो. हा, ज्याच्यावर तो प्रीती करतो त्याला शिक्षा करतो. आणि पुढे काय म्हटलंय? शिक्षणासाठी तुम्ही शिक्षा सहन नाही, तेच वचन. आणि ज्या पुत्रांना तो स्वीकारतो त्या प्रत्येकाला फटके मारतो. हा, प्रेज द लॉर्ड. कारण त्याला माहिती आहे, प्रेज द लॉर्ड, फटके दिले तरच ते नीट होणार आहे. प्रेज द लॉर्ड. इथं काय मी छडी घेऊन उभा नाही राहा. प्रेज द लॉर्ड. मी काल सांगितलं दादांच्या, प्रेज द लॉर्ड, की पालकाचं छडी घेऊन नाही उभा राहा. प्रेज द लॉर्ड. पालकाचं काम आहे देवाच्या वचनाच्या द्वारे निषेध करणे, बोध करणे, जागृत करणे, शिक्षण देणे. प्रेज द लॉर्ड. एवढंच काम मी करू शकतो, बाकी करण्याचं काम पवित्र आत्म्याचं आहे, परमेश्वराचं आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही ऐकलात तर धन्य, नाही ऐकलात तर तुमचा हिशोब तुम्ही द्या. प्रेज द लॉर्ड. परंतु वचन ज्यावेळेस येतं, वचन बऱ्याच वेळा आपल्या जीवनामध्ये आपल्याला साफसूफ करण्यासाठी येतं, तर त्यावेळेस कदाचित आपल्या जीवनामध्ये आपल्याला फटका वाटू शकतो. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर ज्यावेळेस बोलतो, मग परमेश्वर वेगवेगळ्या सिच्युएशनच्या द्वारे बोलतो, पण आपण त्या गोष्टीला जर आपण नाही समजलो तर आपण त्या ठिकाणी फेल आहोत. परमेश्वर नाहीये, देवाचं वचन फेल नाहीये. जेव्हा त्याच 12वा अध्याय 11 वचन जेव्हा आपण वाचतो की ह्या जेव्हा गोष्टी होऊन जातात आणि जेव्हा एक व्यक्ती पुन्हा देवाच्या मार्गावर येतो, त्याला जेव्हा समजतं की एक देवाचं प्रेम होतं आणि म्हणून प्रेमाच्या खातर देवाने मला या गोष्टीमध्ये जागृत केलं, मला जागं केलं, मला फटकारलं, तर त्यावेळेस तो माणूस काय म्हणतो? कोणतीही शिक्षा तत्काली आनंदाची वाटत नाही, उलट खेदाची वाटते. तरी ज्यांना तिच्याकडून वळण लागले आहे त्यांना ती पुढे नीतिमत्व हे शांतिकारक फळ देते. प्रेज द लॉर्ड. प्रभू लक्षात घ्या, जर शिक्षक विद्यार्थ्याला मारतोय तर त्याला ते आनंदाचं वाटेल का? छडी मारतोय, पण तुमच्यापैकी सगळेच, म्हणजे इव्हन मी सुद्धा,
मी सुद्धा म्हणल माझे तुम्हाला तेच शिक्षक आठवतात जे तुम्हाला मारत होते. ते शिक्षक तुम्हाला आठवणारच नाही जे तुम्हाला शिक्षा नव्हते करत. जे शिक्षकांनी तुम्हाला मारलं आता तुम्ही म्हणतात त्यांनी शिकवलेलं मला आज पण आठवतं. हालेलुया, प्रेज लॉर्ड. तत्कालीन शिक्षा आनंदाची वाटत नाही, खेदाची वाटते, दुःख होतं त्यावेळेस. परंतु त्या गोष्टीमध्ये जर तुम्ही टिकून राहिला, पळाला नाही, शिक्षा झाली, मी नाही जा. प्रेज लॉर्ड. पाळतच तसं आहे. प्रेज लॉर्ड. शिक्षा झाली आणि तुम्ही त्या शिक्षकापासून पळायला लागले, मग तुम्हाला नाही कळणार. तुमच्यासाठी तो शिक्षक म्हणजे गब्बर आहे. गब्बर से तो सारी दुनिया डरती. तुमच्यासाठी तो पाळत गब्बर आहे. मग पण जर ते शिक्षेमध्ये तुम्ही टिकून राहिलात आणि उद्या ती शिक्षा जे वचन तुम्हाला बदलेल आणि दोन लोक येऊन तुमची तारीफ करतील ना, वा ब्रदर तुमची साक्ष खूप चांगली हो, कसं काय तुम्ही एवढे बदलला. शक्य नव्हतं. होतं बरोबर, बाटल्यातून फेकून दिलं बरोबर. अशा अवस्थेत जर कोणी दारू जर सोडली तर पहिले त्याचं लिव्हर डॅमेज होतं ब्रदर. कसं काय ब्रदर तुम्ही एवढे बदलले. सिद्धार्थ ब्रदर कसं काय बदलले तुम्ही एवढे. सिद्धार्थ ब्रदर म्हणतात प्रेज लॉर्ड, माझ्या देवाने मला बदललं. हालेलुया. सिद्धार्थ ब्रदर म्हणतात माझ्या देवाने मला बदललं. मी पुन्हा गेलतो पण तरी त्याने मला नाही सोडलं. हालेलुया. पुन्हा बाटल्याचं पोतं भरलं पण पुन्हा तो आला आणि त्या बाटल्या ऐकल्या. प्रेज लॉर्ड. माझा प्रभू मला सोडत नाही. हालेलुया. आणि तेव्हा मी आज या ठिकाणी ठमक्यानं सांगू शकतो की माझा परमेश्वर जिवंत परमेश्वर आहे. हालेलुया. माझा परमेश्वर बदलणारा परमेश्वर आहे. आणि आज मी जे गाजवतो ना, मी नाही, माझ्याद्वारे ख्रिस्त गाजवतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज मी जे बदललो ना, मी जे दारुडा होतो, मी जे वाईट वागणार होतो, प्रेज द लॉर्ड, मी जे व्यभिचारी होतो, मी जे वाईट कृत्य करणार, लोकांना भांडणार होतो, प्रेज द लॉर्ड, कायद्याने वाट लावणार होतो, प्रेज द लॉर्ड, ते मी आज तुम्हाला जे शांत दिसतो ना, हे माझं नाही, परमेश्वराचा गौरव आहे. प्रेज द लॉर्ड. कारण त्याचं वचन जर माझ्याकडे नसतं आलं ना, मी बदललो नसतो आणि दास म्हणून तुम्हाला शिकवत नसतो आज. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून या ब्रदर लोकांच्या ज्या साक्षी तुम्हाला मी आता सांगतो ना, या साक्षी तुमच्या सगळ्यांसाठी सुद्धा एक ग्वाही आहे. परमेश्वर बदलतो. पण परमेश्वरा जर देवाचा, लक्षात ठेवा, जेव्हा देवाचा दास सांगतो आणि तुम्ही बदलता त्यावेळी तुम्ही धन्य आहात. पण जेव्हा परमेश्वर सांगतो तेव्हा परमेश्वराच्या काठीला आवाज नाही. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर डायरेक्ट नाही बोलत, परिस्थितीच्या द्वारे बोलतो. प्रेज द लॉर्ड. त्यातील अनेक भावांना तुम्ही विचारा की परमेश्वराने त्यांना कसं वापस आणलं. यस ब्रदर. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर कार्य करणार. पण या सर्वांतून वाईटातून चांगलं उत्पन्न काय होतं, तर मी देवाचा स्थिर होतो. हालेलुया. हालेलुया. मी प्रभूपासून दूर गेलो होतो, मी प्रभूपासून प्रभूला स्वीकारून मी वाईट कामाला लागलो होतो, पण मला कान पिळून प्रभूने आणलं. प्रेज द लॉर्ड. नाही तर आमच्या वहिनी सांगतील तुम्हाला 5 मिनिटं लेट झालं तर काय होतं. प्रेज द लॉर्ड. आहे ना, असा कडक माणूस आज तुमच्या समोर उभा आहे. प्रेज द लॉर्ड. आज प्रभू जे आहे, तुम्हाला सांगतो प्रियांनो, मला प्रभूने बदललं आणि त्या बदलामध्ये मला खूप त्रास झाला आणि त्या त्रासामध्ये प्रभूने मला कधी दूर नाही जाऊ दिलं. मीही प्रभूपासून कधी दूर जाण्याची अपेक्षा नाही केली. कोणत्या ना कोणत्या घटकेच्या द्वारे, कोणत्या ना कोणत्या विषयाच्या द्वारे मी प्रभूला जोडून राहिलो. त्याच्यामुळे मी नष्ट नाही झालो. मी त्या झाडातून घेत राहिलो, मी जिवंत राहिलो आणि जेव्हा मी पूर्णपणे मुळावलो त्याने लगेच माझी फांदी मोठी केली. हालेलुया. हालेलुया. त्याच पद्धतीनं आज प्रभू तुम्हाला सांगत आहे, ख्रिस्ताला जोडून राहा. प्रेज द लॉर्ड. तर तुमच्या जीवनामध्ये अद्भुत कार्य झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही सटकू नका, तुम्ही भटकू नका. तुम्ही, कारण बघा देवाचं वचन सांगतं, जो खड्डा खणतो तो त्यात पडत आणि जो कुंपण तोडतो त्याला सर्प चावत. प्रेज द लॉर्ड. जो कुंपण तोडतो, सर्प कुंपणाच्या बाहेर असतो, आतमध्ये नाही येत. त्या कुंपणाच्या बाहेर सर्प म्हणजे शैतान बसलेला आहे. जो कोणी ते कुंपण तोडेल त्याच्यावर मी गिरफ्त घालेल. कशी गिरफ्त घालेल? असा शैतान, मी काल सांगितलं रवी दादा ते पण बोलू, तो का असा आकरण विकरण होऊन येत नाही. प्रेज द लॉर्ड. तो सुंदर होऊन येतो. प्रेज द लॉर्ड. शैतान असा आकरण विकरण होऊन येत नाही.
अकराळ विकराळ होऊन आला तर तुम्ही पळून जातात. सिंह आल्यावर कोण थांबल? श्याम थांबल. थांब. सिंह आल्यावर कोण थांबल? कोणीच नाही थांबणार. सिंह आल्यानंतर एकच गोष्ट आहे, काय? एवढे सगळे जर पळत आहेत, मला यांच्यापेक्षा पुढे पळायचं. काय रे बाबा, सिंहापासून कसं वाचायचंय? काय करशील तू? मी फक्त तुमच्यापेक्षा जास्त पळत आणि तुम्ही सगळे माझ्यापेक्षा स्पीडली पळताल, यात काही शंका नाही. म्हणून तो सिंह होऊन येतच नाही ना. तो काय करतो? तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला काहीतरी गुजगुज वाचनाच्या गरज. तुम्ही देवामध्ये चांगले चालत आहे, एखादी सुंदर पोरगी तुमच्या जीवनात घेऊन तरुणांसाठी. तुम्ही देवामध्ये चांगलं चालत आहे, तरुणीच्या जीवनात एक सुंदर पोरगा घेऊन. तुम्ही देवामध्ये चांगलं चालत आहे, कुणीतरी नातेवाईक येऊन म्हणत, बाई ग तोंड लय सुकलं ग तुझं. हा तोंड सुकलं? उपास चालू आहे ना, जाऊ दे आज उपास तोडून टाक. तुम्ही देवाला चांगलं चालत आहे, एखादा लगेच मित्र येतो. त्यावेळेस ती तुझी शानच वेगळी होती. काय तो रुबाब, काय तो पाटली त्वरा, आणि काय तू आज तर वाटानाच. हा टाकू का तुला? छोपा के रख काय महिने मी करतो आम्ही. ते पाटील की मी खिशात ठेवली, आता दाखवतो मी. प्रेज द लॉर्ड. असा येतो तो, हळूच येतो. प्रेज द लॉर्ड. काय प्रेज दादा, किती चांगलं होता राव तुम्ही. मी एकदा नेलं, तुम्ही दोनदा न्यायची. मी वाटली घ्यायची, घेतली, तुम्ही पिशीवर घेऊन यायची. काय रे दादा, पटलं नाही रावे. काय पटलं नाही? संडेला प्रार्थना होते, संध्याकाळी चालू मी पिशी घेऊन. हा यावेळेस मी दोन्ही घेऊन येतो. आहे ना, त्याचं कामच आहे असं, तुम्हाला काही करून उत्तेजित करणं. तुम्हाला काय करणं? हे बघा, एकदा एक माकड जे आहे ते पाण्यात टाकलं, पाण्यात त्या टाकीत टाकलं, टाकी रिकामी होती. टाकीत हळूहळू पाणी सोडायला लागलं. काय सोडायला लागलं? पाणी. ते माकडीचा कड्यावर पिल्लू होत, पाणी सोडायला लागलं. ते माकडीने पिल्लू खांद्यावर घेतलं, पाणी छातीपर्यंत आलं. माकडीने पिल्लू डोक्यावर ठेवलं, पाणी नाकाच्या वर जायला लागलं. आता काय पर्याय नाही. माकडीने पिल्लू पाय खाली ठेवलं, उडी मारून बाहेर उडी मारून. प्रेशर कुकर अशा पद्धतीनं तो प्रेशर जनरेट करतो. EMI जवळ आला, खिशात काही नाहीये, पण प्रार्थना चालू आहे. आता 5 दिवस राहिले, आता जाऊ दे भाऊ, काही घेत नाही प्रार्थनेचं. देणार 5, हे देणार 4. संपला ना विषय, संपला. त्या ठिकाणी आपला उत्साह गेला, खुश. पण प्रभू 6व्या दिवशी टाकणार असतो. आपल्या जाऊ नये, कारण आपल्यामध्ये आता शनिवार आला, रविवार आला, बँका बंद आहे, आणि पुढे 2 दिवस राहतील. आता काय करायचं? आणि मंगळवारी होळी आहे. प्रेज द लॉर्ड. अरे संडे हो या मंडे, मत खाओ डंडे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही देवामध्ये स्थिर चाललं ना, तो प्रभू तुमच्या गरजा कशाही पूर्ण करतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. याचं मी आतापर्यंत माझ्या पारिवारिक साक्ष घेऊन चालत आहे या गोष्टीला. प्रेज द लॉर्ड. मी असंच नाही बोलत, पारिवारिक साक्ष घेऊन चालत आहे. प्रेज द लॉर्ड. आज प्रभूच्या हातामध्ये पडा ना, प्रभूला तुम्हाला बनवू द्या ना, प्रभूला तुम्हाला डायमंड बनवायचं आहे ना. प्रेज द लॉर्ड. तुम्ही का नाही बनवते डायमंड? प्रेज द लॉर्ड. ते बाजारातलं डायमंड नाही, आपल्या आठवडे बाजारात जे डायमंड विकलं जातं ना, ते नाही. ते खरं डायमंड प्रभूला तुम्हाला बनवायचं. प्रेज द लॉर्ड. पण तुम्हाला दिखाव्याचं डायमंड बनायचं. दिखाव्याचं डायमंड नंतर तुटून जातं, काळं पण येतो, पिवळं पण येतं. पण ओरिजिनल डायमंड वर्षानुवर्षाचा कागद, कोहिनूरचा हिरा, असं पण भारताला तो पाहिजे. आजही जगातल्या प्रत्येक देशाला, जो बलवान देश आहे, त्याला तो दागिना पाहिजे.
पण ती राणी सोडीनच ना. Praise the Lord. आज प्रियांनो, प्रभू तुम्हाला डायमंड बनवायचं आहे. तुमच्याद्वारे देवाच्या नावाचं गौरव व्हायचं. प्रभू करो, या वचनाच्या द्वारे प्रभू तुम्हाला सहाय्य करो. चला या समय आपण देवाच्या जवळ नतमस्तक होऊ. आपण प्रार्थना करू. हालेलुया जीसस, हालेलुया जीसस. धन्यवाद प्रभू. हालेलुया जीसस, हालेलुया जीसस. धन्यवाद प्रभू, धन्यवाद, धन्यवाद. प्रार्थना करू. हालेलुया जीसस. आपण प्रत्येक जण देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. हालेलुया, धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद जीसस. प्रभूजी तुमच्या नावाला धन्यवाद देतो. गौरवितो, उंचवितो, मान महिमाने गौरव सन्मान सर्व काही तुम्हाला. रात्रभर आम्हाला तुम्ही सांभाळलं, मागील हप्ताभर, मागील महिनाभर देवा तुम्ही आम्हाला सांभाळलं, चालवलं तुमच्या वचनामध्ये. देवप्पा तुम्ही आम्हाला आणलं, त्यासाठी या ठिकाणी तुमची आराधना करण्यासाठी देवप्पा तुम्ही आम्हाला कृपा केली. धन्यवाद. आमच्या जीवनाच्या द्वारे आमची नको तर तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी देवप्पा तुम्ही सांगा. तुमच्या नावाचं गौरव करत जीवन जगण्यासाठी देवप्पा तुम्ही आम्हाला कृपा करा म्हणून विनंती करतो. या ठिकाणी प्रभू ऑनलाईन आणि ऑफलाईन बसलेले भाऊ बहिणीला आशीर्वाद करा. ऐकणारं वचन प्रभूजी त्यांच्या डोक्यात न जाता हृदयात जाण्यासाठी, त्यांचं अंतःकरण बदलण्यासाठी देवप्पा तुम्ही सहाय्य करा म्हणून विनंती करतो. तुमच्या नावाचे गौरवार्थ प्रत्येकाने चालण्यासाठी देवप्पा प्रत्येकाला तुम्ही सहाय्य करा. ओ प्रभू येशू राजा, तुमच्या वचनाच्या विरोधात जाण्याचा प्रत्येक दुःस्वभाव प्रत्येकामधून तुम्ही दूर करा म्हणून विनंती करतो. तुम्हाला आवडेल असं जीवन जगण्यासाठी प्रत्येकाला तुम्ही सहाय्य करा म्हणून तुम्हाला विनंती करतो. आम्ही प्रत्येक जण तुमच्या हातामध्ये पडतो. तुमच्या वचनानुसार चालण्यासाठी आम्ही प्रत्येकाला तुम्ही कृपा करा म्हणून तो विनंती करतो. सैतानिक प्रत्येक दुःस्वभाव आमच्या जीवनामधून तुम्ही दूर करा म्हणून तो विनंती करतो. आम्ही प्रत्येक जण तुमच्या हातामध्ये पडतो प्रभू. धन्यवाद करतो प्रभूजी. नवीन आलेल्या परिवारांना तुमच्या स्वाधीन करतो. आज ख्रिस्ताचा स्वभाव शिकण्यासाठी देवाला तुम्ही सहाय्य केलं. व ख्रिस्ताच्या द्वारे नवजीवन आहे हे आम्हाला तुम्ही समजवलं. धन्यवाद देतो प्रभू. ओ ह्या द्राक्षलतेमध्ये तुम्ही आम्हाला लावलंय, आम्हाला प्रभूजी निघू देऊ नका, निष्ठू देऊ नका म्हणून करतो. धन्यवाद करतो. कन्नडून ज्या बहिणींना प्रभू तुम्ही आणलं, धन्यवाद देतो. त्यांच्या जीवनामध्ये तुम्ही कार्य करा प्रभूजी. ओ प्रभू ईश्वराच्या त्यांच्या जीवनामध्ये तुम्ही त्यांना भरा प्रभूजी. पुन्हा एकदा प्रार्थनेमध्ये येण्यासाठी त्यांना तुम्ही सहाय्य केलं, त्यासाठी धन्यवाद करतो. प्रत्येकाच्या जीवात्म्याचा ताबा तुम्ही घ्या म्हणून विनंती करतो. आम्ही प्रत्येक जण तुमच्या हातामध्ये पडतो. तुमच्या नावाचे गौरवार्थ जीवन जगण्यासाठी आम्ही प्रत्येकाला कृपा करा, कोणाचाही नाश होऊ देऊ नका म्हणून विनंती करतो. जे कोणी आज नाही येऊ शकलं त्यांना देखील आशीर्वादाच्या वाटा करू द्या म्हणून विनंती करतो. दयाकेली धन्यवाद देतो. संपूर्ण वेळ काळ समय तुमच्या हातामध्ये देतो प्रभूजी. इथून पुढच्या वेळ काळ समयाचं चालक मालक तुम्ही व्हा म्हणून विनंती करतो. प्रार्थना ऐकली यासाठी धन्यवाद करतो प्रभूजी. प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्त यांच्याच पुढे प्रेरणात मागून तुम्ही एका स्वर्गीय पित्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू ऑल. इथून पुढचा समय मी पुन्हा एकदा प्रार्थना करतो. प्रेज द लॉर्ड.